मित्रो, आत्ता बोलताना वक्त्यांनी असं सांगितलं की तुकाराम मुंडेसारखं व्हा. माझं मत वेगळं आहे, माझ्यासारखं होऊ नका. कारण या जगामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. प्रत्येकाकडून शिका, चांगल्या गोष्टी शिका, पण युनिक स्वतःचं स्थान समाजामध्ये आणि जगामध्ये स्थापन करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. कुणाला इमिटेट करणं योग्य नाही, एम्युलेट करणं योग्य आहे. आणि इमिटेट आणि एम्युलेशनमध्ये फरक असतो. म्हणून कुणाला काम करत असताना त्याच्या चुका होत असेल तर त्या इमिटेट कधी करायच्या नसतात, किंवा त्याची काम करण्याची शैली, राहण्याची शैली, बोलण्याची शैली ही आपण इमिटेट करायची नसते. कारण तो व्यक्ती हा वेगळा असतो आणि तुमचं स्थान प्रत्येकाचं हे वेगळं आणि युनिक असतं. ते चांगलं करायचं, ॲव्हरेज ठेवायचं, उत्तम करायचं, ते पूर्णपणे आपल्या विचारावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या वागण्यावरती आणि आपल्या बोलण्यावरती अवलंबून असतं. म्हणून जगामध्ये तुम्ही युनिक मनुष्य आहात, युनिक प्राणी आहात, युनिक व्यक्तिमत्व आहात. त्याची जडणघडण कशी होईल, ती योग्य दिशेनं कशी जाईल आणि त्याचा परिणाम स्वतःवरती आणि समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातला प्रत्येक क्षण किंवा आत्ताचा क्षण अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. लिव्ह लाईक ॲज इफ दिस इज द लास्ट मोमेंट ऑफ युअर लाईफ, याचा विचार करून जगा. आपण प्रत्येक गोष्ट आत्ता न जगता एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो, आणि तो सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. कारण भूतकाळामध्ये काय झालं याचा विचार करतो आणि भविष्यात काय होणार आहे याच्यावरती विचार करतो. आणि या दोन्ही गोष्टीची काळजी घेणारा एकच क्षण असतो, तो म्हणजे सध्या. त्याच्याविषयी आपण काहीही करत नाही, तो वाटोळ होतो, वाया जातो. आणि नंतर परत तेच भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय होणार याच्यावरती विचार करतो, कृती कमी करतो. म्हणून अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. कारण प्रत्येक नवीन क्षण हा तुम्हाला नवीन जगण्याची संधी देत असतो, नवीन आव्हानं देत असतो, नवीन दिशा आणि दशा पण दाखवत असतो. आणि त्याच्यावरती शिकून, त्याच्यावरती मात करून, त्याच्यातून तयार होऊन आपल्याला समाजाचा अविभाज्य भाग होऊन त्याला एक डिरेक्शन द्यायची, असं त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं असतं. आपली ही जी शक्ती आहे, आजच्या टॉपिकचं नावच युवा शक्ती असं आहे. आपण शक्ती म्हणजे नेमकी काय आणि युवा शक्ती म्हणजे काय याचा थोडा विचार करा. ही विचारांची शक्ती आहे, ही कृतीची शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या दृष्टीनं न्यायची, कोणत्या मार्गाने न्यायची, कोणतं मार्गक्रम करायचं हे तुमच्या विचारावरती अवलंबून असतं. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राला एक खूप मोठा दैदिप्यमान इतिहास आहे, संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे नेतृत्व या महाराष्ट्राने दिलं. याच महाराष्ट्रात संतांची भूमी म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजापासून, ज्ञानेश्वर महाराज संतापासून, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आपण सर्वांना जे संत म्हणतो त्या संतांची भूमीसुद्धा हीच आहे. याच भूमीमध्ये समाज सुधारक खूप मोठ्या प्रमाणात होऊन गेले. त्यांनी समाज सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला, तोही महाराष्ट्र हाच आहे. इंग्रजांविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा ह्या महाराष्ट्रात झाले. निजामाविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा ह्या महाराष्ट्रात तयार झाले. तीच ही भूमी आहे. ही महाराष्ट्र भूमी कर्मवीर भाऊराव पाटलांची पण आहे, ज्यांच्यामुळं गावागावामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण पोहोचलं. आणि त्याच्या भूमीमध्ये आपण आज उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये इथं आहोत. मग असा आपल्याला मोठा इतिहास असताना, एवढं चांगली संस्कृती, चांगलं एज्युकेशन, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपल्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये वक्त्यांनी आता सांगितलं की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, सगळीकडे पसरलेला आहे.
आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार तो शासकीय कार्यालयापासूनच तो कमी होऊ शकतो. माझं उलटं म्हणणं आहे. शासकीय कार्यालय किंवा कोणतंही कार्यालय हे समाजाचं एक प्रतिबिंब असतं. त्याच्यामुळे एखादी चांगली किंवा वाईट घटना जर घडायची असेल ती प्रथमतः समाजात घडायची असते. आणि ती समाजात जर घडायची असेल प्रथमतः ती युवक युवतीमध्ये घडली पाहिजे. समाजामध्ये रेव्होल्युशन जे होतात त्या युवकामधून युवतीमधून जास्त होतात, त्या शक्तीमधून तयार होतात. तर ही शक्ती तुमच्या जी आहे याचा आपण काय करणार आहोत, याचा वापर करणार आहोत की करणार नाही, करणार असू तर कोणत्या दिशेने करणार आहोत, हा विचार आपल्या मनामध्ये येणं, त्याच्यावरती विचार करणं आणि त्यानुसार कृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्ययुगाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी होत्या. सामाजिक चळवळी विद्यार्थ्यांच्या मार्फत, विद्यार्थी संघटनेच्या मार्फत, राजकीय पक्षांच्या मार्फत, सामाजिक संघटनांच्या मार्फत होत्या. महाराष्ट्रात खूप मोठा इतिहास आहे आता मी सांगितल्याप्रमाणे. मग आजच्या सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या चळवळी त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा विद्यार्थ्यांमार्फत होणाऱ्या असतील, त्या चळवळी त्या प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा बेटर पद्धतीने होत आहेत का, हा माझ्यासमोर आज पडलेला प्रश्न. कारण खूप मोठ्या प्रमाणात आज आत्मसंतुष्ट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला. कारण आपण टेक्नॉलॉजी आणली, डेव्हलपमेंट विकास झाला, तो लॉपसाइडेड आहे हे मान्य आहे. पण त्या विकासाची फळं काहीपर्यंत पोहोचली, काहीपर्यंत पोहोचली नाही. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, पॉझिटिव्ह करण्यापेक्षाही त्याचा दुरुपयोग कसा होतो याच्याकडे आपण बघतो. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप चांगल्या पद्धतीने चालते, पण इथली लायब्ररी किती वेळ चालते हा माझा मोठा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवरती आपल्याला पाहिजे त्या गोष्टी बोलता येतात. स्वातंत्र्य भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, पण स्वातंत्र्याचा वापर आज कोणत्या पद्धतीने होतोय, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डेव्हलपमेंटसाठी किती वापर होतोय आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवण्यासाठी किती होतोय, मीमे करण्यासाठी किती होतोय, हा विचार करण्याची वेळ तुमच्या वतीने माझ्या वती आज आलेली आहे. टेक्नॉलॉजी नवीन आली म्हणजे त्याचा सदुपयोगच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. म्हणून मनुष्य म्हणून तुम्ही ज्यावेळी जन्माला येता त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करता का वाईट करता, ॲव्हरेज करता की बेस्ट करता, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही समाजाचा अविभाज्य भाग असल्यामुळं आणि आपण सर्वजण अविभाज्य भाग असल्यामुळं सामाजिक दखल घेण्याची खूप गरज असते. कारण आपण बोलताना खूप बोलतो, करप्शन खूप आहे, निश्चित आहे. मग करप्शनचा आपण भाग आहोत का, भ्रष्टाचाराचा आपण भाग आहोत का? मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी हे फेस केलं असेल किंवा त्याचा भाग राहिलेला असेल. तिथं नकार देण्याची आपली वृत्ती आहे का हा प्रश्न. मला लायसन्स काढायचं आहे, लायसन्ससाठी मी RTOकडे ॲप्लिकेशन केलं, ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत, त्याला 7 दिवस वेळ लागतोय. नाही, माझ्याकडे 7 दिवस नाही, मग मी एजंटला शोधणार, काहीतरी करणार आणि 7 दिवसाची आजच्या आज कसं भेटेल हे बघणार. आता याला मुळामध्ये भ्रष्टाचार कुणी केला हा म्हणायचा. ॲज अ माणूस म्हणून जो ॲप्लिकंट आहे त्यांनी केला म्हणायचा, एजंट आहे त्यांनी केला म्हणायचा, अधिकारी आहे त्यांनी केला म्हणायचा, भ्रष्टाचार सर्वांनीच केला. पण याच्यामध्ये सहभागी सर्व आहेत. म्हणून आपला खरोखरच आपला भ्रष्टाचार समाजामधून दूर करायचा असेल तो अगोदर स्वतःपासून दूर करा. स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आता भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? पैसे देणं आणि पैसे घेणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्याची डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन अशी आहे, सांगता येईल की डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शन, म्हणजे ज्याला आपण जो नॉर्मली ॲक्सेप्टेड कोर्स आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी करणं फॉर सम गेन्स, मटेरियल गेन्स, ते करणं म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, फीस दिली, तुम्हाला 5 लेक्चरर्स आहेत, घरून निघाले, लेक्चरच्या ऐवजी बाहेर गेले, भ्रष्टाचार. हा विचार केलाय कधी? नाही. मला वाटलं की लेक्चर चांगलाच नाही आहे, मला नाही जाऊ वाटलं, मी नाही जाणार. याला काय म्हणणार? मग लेक्चर चांगलं जर नाही आहे तर मॅनेजमेंट बोला की मला लेक्चरशिप जे टीचिंग करतायत
ते योग्य प्रकारे शिकवत नाही, ते वेळेवर येत नाहीत, त्यांनी हे टॉपिक कव्हर केले नाहीत किंवा याच्यावरती डिस्कशन केलं नाही, तिथं नाही डिबेट करणार, पण त्याच्यावरती कमेंट मात्र आपण करणार. घरी सांगितलं मी अभ्यास करतो लायब्ररीत, दुसरीकडे गप्पा मारत बसले, भ्रष्टाचार. आणि आपण त्याच्याकडे भ्रष्टाचार म्हणून बघतो का? म्हणूनच सांगतोय की आपण रिफॉर्मची सुरुवात आपल्या विचारापासून आणि आपल्या कृतीपासून केली पाहिजे. कारण समाज जो पण सुधारणार नाही तोपर्यंत समाजातले विभिन्न अंग, विभिन्न संस्था ह्या सुधारणार नाहीत. काय समाज म्हणजे काय? समाज म्हणजे तुम्ही, आम्ही आणि संस्था, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जसं अरिस्टॉटल म्हणतात की ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक काय? कारण बाकीच्या प्राण्यांना बघितलं तर जो ब्रेन आहे तो तशा प्रकारचा नाही, आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करतो. आणि याचं ज्वलंत उदाहरणमध्ये आपल्या ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस फक्त शासनाने आपल्याला एवढं सांगितलं होतं की क्वारंटाईन करा, घराच्या बाहेर जाऊ नका. तर घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शासनाला कष्ट करावं लागत होते की उघडा. म्हणजे लिबर्टी काय असतं, समाजभिमुख प्राणी म्हणजे काय असतं हे त्या काळात आपल्याला कळलं. मग त्याच समाजाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण नॉर्मल झालंय की आपण एकमेकांशी बोलू शकतो, वागू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो, हे ज्यावेळेस येतो, समाजाच्या बाबतीतले प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का? नाही. जसे विचार करा की तुम्ही एक बॉडी आहात, तुमचा हा हात आहे, हात तुमच्या बॉडीपासून जर तोडला तर हाताचा उपयोग राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याला आपण काय म्हणा? हँडिकॅप, राईट? समाज आज हँडिकॅप झालेला आहे कारण आपण मनुष्य प्राणी त्या समाजापासून दूर गेलेलो आहोत, म्हणजेच आपण त्या समाजाला हँडिकॅप करत आहोत. मग हे समाजाला हँडिकॅप जे करतोय ते होऊ द्यायचं नसेल तर ते आपल्या विचारातून आणि कृतीतून एक्सप्रेस झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही समाजाचं काय करू शकतो? समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण नगर जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणचे असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असाल, मोस्टली आपण शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी आलेला असाल किंवा शहरामध्ये असेल तर कोण नोकरदाराची मुलं असाल. आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, पोल्युशन आहे, शेतकऱ्यांचे विवंचन आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकतो? तर ही जी तुमची युवा शक्ती आहे, ही जे पॉवर आहे, ही पॉवर त्याला चेंज करू शकते. ती करण्याची शक्ती आपल्यात आहे. ती शक्ती आयडेंटिफाय करावी लागेल, अगोदर ती ओळखावी लागेल, ती काय आहे ती बघावी लागेल. आपण आत्ताच बांगलादेशचं उदाहरण बघितलं. साधं गणित होतं की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेस जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन काढून टाका ही त्यांची मागणी होती. योग्य अयोग्य याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो. भारतामध्ये रिझर्वेशन वेगळ्या ग्राउंडवरती आहेत, ते सामाजिक न्यायासाठी आहेत. पण समाज आपल्याला जर पुढे द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो? ही जी युवा शक्ती आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं पुढे कशी न्यायची हा विचार केला पाहिजे आणि तसे आदर्श आपण घेतले पाहिजेत. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात असे आदर्श आहेत, पण त्याच्याबद्दल आपण विचारमंथन करतोय का? त्या विचाराने चालतोय का? हा खूप मोठा प्रश्न. जगामध्ये पण आहेत. म्हणजे इलॉन मस्क सारखा माणूस आपण 20 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे जर विचार केला असता की आपण हव्यात उडणाऱ्या गाड्या बघितल्या असत्या का, हा विचार केला असता मूर्ख समजला असता. किंवा अगदी 2000 पर्यंत मोबाईल नव्हता, त्यावेळेस कम्युनिकेशन कसं व्हायचं? कदाचित त्यावेळेस तुम्ही जन्मलेला नसताल, काही लोक जन्मले असेल. 1980 1990च्या काळातल्या गोष्टी बघा. मीन्स ऑफ कम्युनिकेशन वेगळे होते. टेलिफोन लावण्यासाठी 4-4 5-5 वर्ष ॲप्लिकेशन देऊन वाट बघावं लागायची. आता 5 तासात नाही आला तर तुम्ही दुसऱ्या लगेच कंपनीचं घेऊ शकता. हा फरक झालेला आहे. हे सुद्धा फलित ह्याच भारत सरकारने, ह्याच टेक्नॉलॉजीने, ह्याच महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. पण त्याचा वापर किती, दुरुपयोग किती, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तरुण म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हा जर आपल्या समोरचा विषय असेल, विशेष करून आजच्या विषयादर्शन बघितलं तर सामाजिक नेतृत्व आपण कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या गावापासून सुरुवात करा.
आपल्या मोहल्ल्यापासून सुरुवात करा, शहरापासून सुरुवात करा. छोटे छोटे प्रॉब्लेम असतील आपल्या आजूबाजूला, कदाचित वृद्ध मंडळी असेल, त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो. सॅनिटेशन सारख्या गोष्टी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील. आरोग्य संस्था आहे पण तिथं व्यवस्थित सेवा भेटत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे मीन्स आहेत, कंप्लेंट करू शकतो, त्याच्यावरती विचार करू शकतो, गावात लोकांना एकत्र आणू शकतो, डॉक्टरला तिथं हजर आहे की नाही बघू शकतो. छोटासा विषय पण इम्पॅक्ट खूप आहे. पण विद्यार्थी म्हणून करू शकता. आणि विद्यार्थी दशेतून जसं आपण पुढे वेगवेगळ्या दशेत जाऊ, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करू त्या त्या ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन किती पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सामाजिक परिणाम किती आहे याचा विचार करा. मी ज्यावेळेस आपल्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेस असा मी काही खूप विचार नव्हता केला की मी आज तुमच्यासमोर इथं जसं उभा आहे तसं कधी उभा राहून आपल्याला काही मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेन, हा मी कधीच नव्हता. मी माझ्या काळातलं बघितलं तर मला आठवत नाही ग्रॅज्युएशन असताना मी काही डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये कधी भाग घेतला किंवा त्याच्यामध्ये मला एखादा अवॉर्ड भेटला, असं कधी झालेलं नाही आहे. ॲव्हरेज अगदी विद्यार्थी होतो, शाळेत ॲव्हरेज होतो, कॉलेजमध्ये ॲव्हरेज होतो, परंतु कष्ट करण्याची तयारी होती. परंतु बरेच जण मला सांगताना की तुम्ही छोट्याशा खेड्यातून आला, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला म्हणून तुमच्यासारखं व्हायचं. मी शेतकऱ्याचा होतो किंवा नव्हतो म्हणून IAS झालो किंवा नाही झालो असं नाही आहे. तर तुमचे विचार आणि तुमचं परिश्रम ह्या दोन गोष्टीवरती तुमचं सक्सेस किंवा फेल्युअरवरती अवलंबून असतं. आता अनेक वेळेस प्रश्न, आमची ती परिस्थिती नाही, हा एक प्रश्न आपल्यासमोर येत असतो. आमची गरीब परिस्थिती आहे. आता जगामध्ये हे खूप मोठं डिबेट चाललेलं आहे, तुम्हाला कंडिशन का कंडिशनिंग, म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुम्हाला घडवते का कंडिशनिंग म्हणजे तुम्हाला कसं व्हायचं हे तुम्ही ठरवता. तुमच्या माइंडला कंडिशन तुम्ही कसं करता हे तुमच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे का परिस्थिती तुम्ही कशी बदलता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. माझं असं मत आहे की परिस्थिती तुम्ही कशी बदलवता याच्यावरती तुमचं भवितव्य जास्त अवलंबून आहे. कारण कंडिशन जर तसं म्हटलं असतं तर मग जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन आज आपण भारत देशात आहोत, तेवढा जॉग्राफिकल एरिया नाही, आपण 7व्या क्रमांकाला जातो. मग ती कंडिशन झाली, त्या कंडिशनमध्ये मग आपण 7व्या नंबरलाच पाहिजे का? तसं बघायला गेलं तशी परिस्थिती नाही आहे किंवा वरतीही नाही आहे. मग कंडिशन कुठून आली? नॅचरल रिसोर्सेस अनेक चांगल्या देशाबद्दल खूप चांगले आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अत्यंत वाईट असणारे अत्यंत चांगले देश आहेत, मग त्याला कंडिशन कसं म्हणणार? तर अल्टिमेटली तुम्ही नर्चरिंग कंडिशनिंग कशी करता तुमच्या माइंडची आणि त्या माइंडच्या माध्यमातून तुमच्या थॉट्स आणि ॲक्शनची कशी करता याच्यावरती आपला पुढचं भविष्यकाळ अवलंबून असतो, इंडिव्हिज्युअली आणि सोशली, कलेक्टिव्हली. मग ती कंडिशन तुम्ही कशी चांगली करता किंवा वाईट करता हे अवलंबून असतं. आणि म्हणून समाजामध्ये प्रत्येक माणसाचा एक रोल असतो. कॉलेजचा एक रोल आहे, विद्यार्थ्यांचा एक आहे, मॅनेजमेंटचा आहे, माझा आहे, इतरांचा आहे, सर्वांचा आहे. परंतु रोल जो आहे, तुमची जी भूमिका आहे ती योग्य प्रकारे पार पाडता का, पार पाडण्याचा प्रयत्न करता का, ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या इंडिव्हिज्युअल आकांक्षा नव्हे तर त्याच्यावरती त्याच्यानुसार समाजावरती होणारा परिणाम याचाही तुम्ही विचार करता का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी एखाद्या पदावर आहे म्हणून मी चांगला आहे हे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्या पदावर आहे त्याच्यामुळे मला एक स्टेटस भेटतं हा एक भाग झाला, गिवन झाला. परंतु त्या पदाला तुम्ही खरोखर न्याय दिलाय का आणि त्याच्यामुळे समाजाचं काही भलं केलंय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तुम्हाला मी काय एक दोन उदाहरण देतो ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, प्रत्येकजण आपल्यापैकी काय करू शकतो हे कळतं. की आपण ग्रामीण भागात आहात, मग ग्रामीण भागातलं उदाहरण देतो की मी जालनाला जिल्हाधिकारी म्हणून 2011ला जॉईन झालो. सर्वसाधारण म्हणजे जून महिन्यामध्ये 2011ला जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर आता IAS ज्यावेळेस होतो माणूस त्यावेळेस सर्वात मोठं काय स्वप्न असतं तर जिल्हाधिकारी ह्या पदावर बसणं. जिल्हाधिकारी म्हणजे काय, आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं की काय त्याला खूप मोठी गाडी असते, वरती दिवा असतो, तो जिल्ह्याचा राजा वगैरे असतो. हे राजा वगैरे हे बघण्याचा दृष्टिकोन तो टोटल चुकीचा का, तो फ्युडलिस्टिक माइंडसेट आहे. आपण डेव्हलप कंट्रीमध्ये आहोत आणि महाराष्ट्र हा डेव्हलप राज्य आहे, त्याच्यापैकी डेफिनेटली आहे. तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती एक जबाबदारी असते, ती एक भूमिका असते ज्याच्या माध्यमातून की जिल्ह्यामधले
जेवढे काही प्रश्न असतील, जेवढे काही विषय असतील, ते सॉल्व्ह कसे करता येतील आणि आजचा जो जिल्ह्याचं स्टेटस आहे, रँक आहे, ती वरती कशी नेता येईल हे बघणं, आणि ही जबाबदारी म्हणजे ते जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं. ऑफकोर्स सगळी टीम असते. मी ज्यावेळेस झालो त्यावेळेस मी शेतकरी असल्यामुळं शेतीचे बऱ्यापैकी प्रश्न मला माहीत होते, आजही आहेत. कारण तुम्ही एक वेळेस गावात राहिले, शेती केली की शेतीचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत होतात. आणि मी बऱ्यापैकी शाळेत असेपर्यंत तरी पूर्ण शेती केली होती. कॉलेजला गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण कॉलेज करत होतो. गावामध्ये अजूनही गेलं तर सर्वात मोठा एक प्रश्न असतो की शेतीमध्ये जाण्याचे रस्ते, त्याला पानंद रस्ते म्हणा, शेत रस्ते म्हणा, वेगवेगळे नाव आहेत. ते नावं असतात, परंतु ते शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती भांडणं असतात. म्हणजे हा माझ्या शेतातून जातो, बांधवून जातो का, हा माझ बांध इकडं, हा दगड इकडं का तिकडं, हा एक प्रकार असतो. आणि त्याचा परिणाम त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती, जीवनावरती खूप मोठा होत असतो. म्हणून मला असं वाटलं की आपण हा एक जो प्रश्न आहे तो कसा तडीस नेता येईल याचा विचार करू. म्हणून शेतरस्ते किंवा पानंद रस्त्याची मोहीम आम्ही हाती घेतली की आपण जिल्ह्यातले जेवढे शेतरस्ते आहेत किंवा पानंद रस्ते आहेत ते त्याला पानंद मुक्त किंवा इन्क्रोचमेंट फ्री ज्याला म्हणू, अतिक्रमित मुक्त करायचे आणि ते रस्ते तयार करायचे असं ठरवलं. आता हा ज्यावेळेस विषय सुरू झाला, डिस्कशन सुरू झालं, त्यावेळेस असं निदर्शनास आलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट आहेत, एवढ्या केसेस तहसीलदारकडे चालू आहेत, मामलतदार कोर्टात तेवढ्या चालू आहेत, कोर्टात तेवढ्या चालू आहेत, त्याचं काय करायचं, मग ते रस्ता बनवण्यासाठी पैसे कुठून आणायचे, त्यासाठी तर बजेट नाही आहे, वगैरे वगैरे भरपूर डिस्कशन झालं. आणि आम्ही ठरवलं त्याला शासकीय पैशाची गरज नाही, आपण शासकीय पैसा न घेताही ते काम करू शकतो. आता हे कसं करायचं ज्यावेळेस ठरलं, डिस्कशन अशी, आणि मी शेतकरी असल्यामुळं गावामध्ये, माझ्याही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या अडचणी आलेल्या असल्यामुळे त्या सोडवण्याचा मार्ग आम्ही सोडवला. एक विचार करून एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून ते तयार केलं. प्रथमतः काही मोठे शेतकरी असतात ज्यांच्याकडे ऊस असतो, बागायतदार असतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसतो, त्याच्यामुळे त्यांच्या मालाला वेळेवर माल न पोचल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. आणि समोरचे शेतकरी काही मुद्दामून आणि काही जेन्युइन कारणामून अडवत असतात. मग असे शेतकरी घेतले की तुम्ही जो रस्ता लागेल त्यासाठी जे काही तुम्हाला JCB लागेल तो तुम्ही तुमच्या खर्चातून द्यायचा, जेणेकरून तुमच्या मालाला मालाला मार्केटमध्ये जाण्यासाठी तो रस्ता भेटेल. हे सुरू जसं झालं की शेतकरी अडवायला लागले, ही माझी बाउंड्री आहे, ही बाउंड्री मी देणार नाही आहे, मी गेल्या 20 वर्षापासून वाहतो आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही जे सांगताय ते माप चुकीचं आहे आणि मी सांगतो ते बरोबर. तर अशा अडचणी ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉडेल असं डिस्कस केलं की ज्या ठिकाणी बाउंड्री आहे आणि जो शेतकरी अडवतोय तर त्यांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे, जो आपण ज्याच्या मार्फत हे शेतीचं कायदा आहे की बाउंड्री कोणती, कुणाची ओनरशिप, कोण वहितीमध्ये आहे हे डिसाईड होतं. त्याच्यानुसार तुम्ही गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून किंवा हा कोड 1960च्या दशकामध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून हे जास्तीचं क्षेत्र तुम्ही इन्क्रोचमेंट केलेलं आहे असं आम्ही गृहीत धरू आणि तेव्हापासूनचा दंड तुमच्याकडून वसूल करू. तो दंड जर केला नाही तर त्याच्या पुढची जी कलमं आहेत ती लावून मग काय आपली IPC नुसार जी काय कारवाई करायची ती पण करू. याचा परिणाम असा झाला की अडवणारे शेतकरी कमी झाले, कारण जर दंड लावला तर तो लाखोमध्ये जाणार, त्यापेक्षा मार्ग करून द्या, तुम्हालाही फायदा होईल आणि समोरच्याला फायदा होईल, इकॉनॉमी वाढेल. हा एक प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न सुटला की आम्ही असं ठरवलं होतं की ज्याच्या शेतातून रस्ता जातोय तिथून जेवढा खर्च येईल तो त्यांनी भरायचा, कारण शासकीय स्कीम तर नव्हती की ह्याच्यामुळे पानंद रस्ते करण्यासाठी आम्ही मातीसाठी एवढे देऊ, खडी करण्यासाठी एवढे देऊ. मग काही शेतकरी आम्ही देऊ शकत नाही असं म्हटलं. मग काही शेतकरी ज्यावेळी देऊ शकत नव्हते ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मुद्दामून सांगितलं की तुम्ही करा, किंवा मग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना ते काम करायला हवं, दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की जालना जिल्ह्यात 2011मध्ये बघितलं तर प्लॅन रोड डिस्ट्रिक्टचे, जालना जिल्ह्याचे जे पूर्ण नियोजन केलेले PWD मार्फत, जिल्हा परिषद मार्फत तयार झालेल्या रोडची लेंथ जी होती ती सर्वसाधारणपणे 2500 ते 3000 किलोमीटर होती. आणि या पानंद रस्त्याच्या माध्यमातून 1 वर्षाच्या काळामध्ये लोकसहभागातून आपण 3000 किलोमीटर रस्ते तयार केले. अडचणी होत्या का? अडचणी खूप आल्या.
खूप आल्या. जसं सांगितलं, शेतकरी अडवणार, कोर्टात जाणार, कोर्टाचा प्रश्न येणार, बाउंड्रीचा डिस्प्यूट, मारामाऱ्या इथपर्यंत सगळे होते. याचं एक क्लासिक उदाहरण सांगतो, याच्यामुळे किती नुकसान होतं. भोकरदन म्हणून तालुका आहे तिथे, जो सिल्लोड तालुक्याच्या बाउंड्रीला लागतो. तिथं असे काही गाव होते. ज्यावेळेस मी मोहीम हाती घेतली त्यावेळेस लक्षात आलं, आणि त्याच्यानंतर काही शेतकरी त्या गावातले मला लोक येऊन भेटले. हे साहेब, तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही आमच्या गावाला रस्ता केला. म्हटलं, मी काही उपकार वगैरे काही केले नाही, हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि जे रस्ता केलेला आहे तो टिकून पुढे न्यायचा नाही. मग त्यासाठी म्हणत नाही. म्हणजे कशासाठी म्हणताय? तर आमचं असं गाव आहे, गावाला रस्ता नसल्यामुळं दोन गोष्टीचे परिणाम. आता पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी आमचे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, म्हणून शिक्षणाचं नुकसान होतं, मुलांचं नुकसान होतं, पिढ्याने पिढ्या बर्बाद होतात, नंबर एक. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये मुलीचे लग्न होत नाही. यासाठी होत नाही की गावात जायला रस्ताच नसतो, म्हणून आमच्या गावातल्या मुली घराला कोणी तयार होत नाही. म्हणजे बघताना तुम्हाला कदाचित हा विषय वाटेल की हा साधा रस्ता आहे, तो फक्त शेतीचा आहे. फक्त शेताचा इश्यू नाही आहे हा, तिथल्या जीवनमानचा विषय. त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमचे दळणवळण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि हे पारंपरिक जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं सामाजिक सद्भावना असायची. गाव एक घटक म्हणून काम करायचं आणि एक अर्थव्यवस्था म्हणून काम करायचं, आणि ते कॉम्प्लिमेंटरी असायचं. म्हणून आपली सवय पूर्ण जी खेडी होती त्याच्यामध्ये 12 बलुतेदार, 18 आलुतेदार अशा जे पद्धती होते, ते कास्ट क्लासिफिकेशन होतं ओरिजिनली. दॅट वॉज बेसिकली प्रोफेशनल व्होकेशनल क्लासिफिकेशन होतं. सेल्फ सफिशियन्सी असायची, प्रत्येकजण वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायचे, आणि त्याच्या बदल्यात आपली बार्टर सिस्टम होती. त्या बार्टर सिस्टमच्या माध्यमातून ती इकॉनॉमी चालायची. त्यावेळेस डिस्प्यूट कमी होते. म्हणजे ती एक प्रकारची डेमोक्रेसी इन फंक्शनिंग होती, फंक्शनिंग डेमोक्रेसी होती, ठरवलं जायचं. मग त्यानंतर हा जो प्रॉब्लेम तयार झाला, तर कशामुळे? कॉम्पिटिशनमुळे झाला तयार, किंवा माणसाच्या नेचरमुळे, ज्याला आपण हावरटपणा शुद्ध मराठीत किंवा एकदम गावाकडच्या मनात जे म्हणतो तसा पद्धत सुरू झाला, की मी माझं जास्त, हा प्रकार सुरू झाला. का झाला? पॉप्युलेशन वाढलं, जमीन तेवढीच आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स आपण जे बऱ्यापैकी जर कोणी अभ्यास करत असाल, तर आर्ट्स विद्यार्थी आहेत, कॉमर्सचे विद्यार्थी असतील, की रिसोर्सेस लिमिटेड असतात, डिमांड्स आणि तुमची मागणी खूप जास्त असते. तर ज्यावेळेस रिसोर्सेस लिमिटेड असतात त्यावेळेस ती डिमांड जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे वेगवेगळे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. मुद्दा एवढाच होतो की हे सस्टेनेबल असतात की नसतात, आणि सस्टेनेबल करण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारचे सोल्युशन्स सस्टेनेबल करावं लागतात, आणि ते फक्त तुमच्या कृतीतून आणि तुमच्या विचारातून आले पाहिजे. तर हा छोटासा प्रॉब्लेम, 3000 किलोमीटर हा महत्त्वाचा इश्यू नाही. या 3000 किलोमीटरमध्ये किती कोटीची अर्थव्यवस्था बदलली, समाजावरती किती मोठा परिणाम झाला, गावामध्ये जे सामाजिक प्रश्न होते ते किती सुटले, हा त्याचा परिणाम, हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. हे कुणी केलं? तुकाराम मुंडेंनी नाही, हे केलं सर्व शेतकऱ्यांनीच केलं. तिथल्या तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर यांच्या मदतीनेच झालं. फक्त एक त्याला दिशा देण्याचं काम आमच्या टीमने, डिस्ट्रिक्टच्या पूर्ण टीमने केलं. तेच दिशा देण्याचं काम ते तुम्ही ॲज अ युवा शक्ती म्हणून करू शकता का? बिलकुल करू शकता. ते कॉलेजमध्ये करू शकता, ते समाजामध्ये करू शकता, घराघरात करू शकता. त्याला ती योग्य दिशा भेटली पाहिजे, आणि ती योग्य दिशा योग्य विचाराने येऊ शकते. आणि मग ते योग्य विचार करण्यासाठी जे आपल्याला हायर एज्युकेशन जे म्हणतो ते आपण घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. प्रश्न असा आहे, खरोखर आपण एज्युकेशन आणि त्यातल्या त्याच हायर एज्युकेशन इथं घेत आहोत का? जे विषय आपण निवडलेत ते कदाचित तुम्ही परीक्षा पास व्हाल, डिग्री व्हाल, डिग्री झाले म्हणजे तुम्ही शिकलेला आहात, किंवा ज्याला आपण एज्युकेटेड आहोत असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी तरी करणार नाही. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाले म्हणजे तुम्ही एज्युकेटेड आहात, आणि तुम्ही इलिटरेट आहात म्हणून एज्युकेटेड नाही आहेत, ह्या डेफिनेशनशी मी सहमत नाही. एज्युकेटेड याचा अर्थ असा आहे की आपल्याकडं ती स्किल, विचार करण्याची क्षमता असली पाहिजे ज्याच्यामुळे आपली डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असेल, क्रिटिकल कंडिशनमध्ये असेल किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये असो, आणि तो डिसिजन माझ्या स्वतःवरती आणि माझ्या समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल, असं जर तुमचं
विचार करण्याची क्षमता असेल आणि तशा प्रकारची कृती करण्याची क्षमता आपल्याला तयार झाली असेल तरच त्याला मी हायर एज्युकेटेड किंवा एज्युकेशन पर्सन म्हणतो. त्याच्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, स्पर्धा परीक्षा मी दिली, मला पास झालं नाही, मी करप्शन आहे, हे प्रश्न आहेत. फक्त प्रश्न बोलून सुटणार नाहीत, बोलावं लागणार आहे, पण त्याच्यावर कृती पण लागणार आहे. म्हणून हे सगळं करण्यासाठी तुमची शक्ती ही तुम्ही त्या दृष्टीनं कपॅसिटी बिल्डिंग ज्याला म्हणू, केपेबिलिटीज याच्यावरती केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं हायर एज्युकेशन असल्या कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये, समाजामध्ये, सामाजिक मुवमेंटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात करण्याची गरज अजून तयार झालेली असं माझं स्पष्ट मत आहे. 21व्या शतकातले चॅलेंजेस खूप कॉम्प्लेक्स आहे, ज्याला असं म्हणता येईल की विकेड वर्ड ज्याला म्हणतो. आम्ही ज्यावेळेस हायर लेवलला पॉलिसी डिसिजन घेत असतो त्यावेळेस आता पॉलिसी डिसिजन कसा घ्यायचा तर 21व्या शतकामध्ये त्याला विकेड प्रॉब्लेम्स असं म्हणतात. खरं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असतात, खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असतात. म्हणजे फेसबुक चालू ठेवायचं की बंद करायचं, चालू ठेवलं तर काय, बंद केलं तर काय, त्याचा फायदा किती, तोटा किती, याच्यावरती पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतात. व्यक्ती स्वातंत्र्य कितपर्यंत लिमिट करायचं, की पाऊस पडला तर प्रॉब्लेम, जास्त पाऊस पडला शेती होऊन जाते, नुकसान भरपाई द्या. पाऊस नाही पडला, उत्पादन नाही झालं, नुकसान भरपाई द्या. मागणी योग्य का, योग्य. सोल्युशन काय, सोल्युशन काय. शेतीमालाला आपण ह्या भागातल्या आहात, कांदा इकडे भरपूर उत्पन्न होतो, काही प्रमाणात द्राक्ष नाशिकच्या भागात होतात. एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन केले, भाव वाढतात, कंझ्युमर म्हणतो भाव वाढले, प्रॉब्लेम. इम्पोर्ट केले, भाव पडले, शेतकरी म्हणतो माझ्या भावाला कांद्याला भाव नाही, विकेट प्रॉब्लेम. शासनाने करायचं तर काय निर्णय घ्यायचा. दिस इज द चॅलेंज. त्याला विकेट प्रॉब्लेम्स म्हणतात, वेगवेगळे असतात, एक नाही. आणि शासन, समाज, कुटुंब दर दिवस प्रत्येक मोमेंटला असे प्रॉब्लेम फेस करत असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. पण हा झाला एक ॲडहॉक अप्रोच, फायर फायटिंग ज्याला म्हणू. पण विकासशील मार्गावरती चालायचं असेल तर आपल्याला सस्टेन सोल्युशन लागतील. आणि सस्टेन सोल्युशन म्हणजे प्रत्येकामध्ये ते अंगीकारलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण चाललं पाहिजे. ते आपलं कल्चर झालं पाहिजे, ते कल्चर झालं पाहिजे. इंडिव्हिज्युअल कल्चर झालं पाहिजे, सामाजिक कल्चर झालं पाहिजे, राजकीय कल्चर झालं पाहिजे. ते कल्चर होतंय का, त्यासाठी आपण काय करतोय, त्याचा आपण भाग आहोत का त्या कल्चरच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी करतोय जे की समाजाला इंडिव्हिज्युअल कदाचित योग्य असेल पण समाजाच्या दृष्टीने योग्य नसेल, मग ते ॲक्सेप्टेबल आहे का नाही आहे. आणि इथून पुढचा प्रॉब्लेम तुमच्या जसं जसं एज पुढे जाईल, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट होते, टेक्नॉलॉजीचा वापर केला आपण, लेबर इंटेन्सिव्ह आपण पॉलिसी तयार केल्या, त्याच्यामुळे लेबर एम्प्लॉयमेंट भेटेल. आज टेक्नॉलॉजी चेंज झाली, त्याच्यामुळे लेबर इंटेन्सिव्ह पॉलिसी येतीलच असं नाही, त्याला वेगळ्या पद्धतीच्या स्किल्स आपल्याला लागतील, त्याच्यावरती आपण काम करतोय का हे बघावं लागेल. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही मला हे ज्ञान देता, ठीक आहे, कारण तुम्ही स्टेजवरती आहात, तुम्ही IAS बनलात, तुम्ही IAS होते म्हणून ते गावातलं करू शकला, इंडिव्हिज्युअल म्हणून करू शकतो. येस, तेवढी ताकद माझ्याकडे नसेल, जिल्ह्याची नसेल, माझ्या गावापुरती आहे, माझ्या शेतापुरतीत आहे. आता आपण प्रत्येकजण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे नगर जिल्हा असा आहे की एका बाजूला खूप ग्रीनरी दिसेल आणि दुसऱ्या बाजूला अगदी ड्राय दिसेल. म्हणजे मी ज्या भागातून येतो बीडकडे, त्या भागाकडे गेले की तुम्हाला ड्राय पॅच दिसेल पूर्ण, आणि इकडे नाशिककडे जायला निघाले की तुम्हाला ग्रीन पॅच दिसेल. किंवा मग त्याच्यामुळे गोदावरीचं नाशिकचं पाणी जायकवाडीला सोडायचं की विरोधाभास होतं. नगरवाले म्हणणार आम्हाला सोडायचं नाही, संभाजीनगरवाले म्हणलं की आम्हाला पाहिजे. प्रॉब्लेम सोल्युशन कुठून आहे, सोल्युशन आहे, सोडायची आपली तयारी आहे का. आता जर इकडचा भाग बघितला नगरमधला जिथे ड्राय पॅच आहे, पाण्याचा प्रॉब्लेम सुटू शकतो का, बिलकुल सुटू शकतो. साधं उदाहरण देतो, मला आता तुमच्यापैकी किती जण गावात राहतात हे मला माहीत नाही आहे. मी माझ्या गावात ज्यावेळेस राहायचो 80s 90s या दोन्ही दशकात मी राहिलेलो, त्यावेळेस हातपंप 2000च्या आसपास यायला लागले. त्याच्या अगोदर हातपंप म्हणून नव्हते, म्हणजे विहीर असायची किंवा त्याला आड असायचा, त्याच्यातून पाणी घेतलं जायचं, दॅट वॉज गावातल्या पाण्याची व्यवस्था. नंतर हातपंप यायला लागले, त्याच्यानंतर मग मोटर पंप आले, टॅप नंतर आले. आता त्या वेगळ्या मुळामध्ये म्हणजे काय होतं की घरापासून एक 5 मिनिटावरती विदिन व्हिलेज पाणी अवेलेबल होतं. ते आडाला होतं, विहिरीला होतं, बारवेला होतं, वॉट एव्हर इट इज, तो काय मीन्स असेल त्याच होतं. आज तुमच्या गावात पाणी कुठून येतंय, कुठल्या तरी तळ्यावरून येतंय, कुठल्या तरी पॉन्डवरून येतंय, बरोबर आहे.
ते पाणी कुठलं आहे? ते पाणी कुठलं आहे? एक तर तुमच्या शेतातलं आहे किंवा तुमच्या गावातलं आहे. आणि तुमच्या गावामध्ये जी विहीर आहे त्याला पाणी नाही आहे, तेव्हाची जी असेल ती, किंवा वाढ आहे त्याला पाणी नाही. का? पावसाचं एवढं प्रमाण कमी झालं की 100 मिलीमीटरच्या ऐवजी 25 मिलीमीटर पडायला, असं झालंय का? नाही आहे, नेचर चेंज झालंय. पहिले 90 दिवस पडत असेल तर आता फक्त 20 दिवस पडतो, पण एवढा पडतो एका दिवशी की 1 महिन्याचा पाऊस पडतो, पाणी निघून जातं. साधा प्रश्न आहे, गावामध्ये त्यावेळेस कॉन्क्रीट रस्ते नव्हते, पेवर ब्लॉक्स नव्हते, किंवा खडीचे रस्ते नव्हते, माती होती. त्याच्यामुळे तसे राहायला पाहिजे की नाही? बिलकुल, रस्ते असायला पाहिजे, चांगले पाहिजेत. पण त्याचा एक परिणाम असा होता की पाऊस पडलेलं पाणी मुरायचं, जिरायचं, वॉटर कन्झर्वेशन ऑटोमॅटिक व्हायचं, म्हणून त्या विहिरीला आणि याला पाणी असायचं. मग तुम्ही म्हणाला आता आम्ही काय मातीच्या रस्त्यात राहायचं का? बिलकुल नाही, कॉन्क्रीटचे रस्ते करा, काही प्रॉब्लेम नाही. पण वॉटर कन्झर्वेशन पण करा, पाणी गावाच्या बाहेर जाऊ देऊ नका, गावातच अडवा, गावातच जिरवा. शेतातलं पाणी जेवढा पाऊस पडतो शेतीच्या बाहेर जाऊ देऊ नका, जे की पहिलं होतं. मी स्वतः शेती केलेली, मला माहिती आहे. आपल्यापैकी किती जण जे वडीलधारी मंडळी असेल, क्वेश्चन तुमचे आई वडील असेल, आजोबा असेल, त्यांना विचारा की शेताला बांध असायचा, मोठा असायचा, आता बांधच नाही आहे. आणि बांधाचा उद्देश फक्त तुमच्या जनावरांना चारा चावडं नव्हता, हा सेकंडरी होता. प्रायमरी हा पाणी अडवून होता. आणि दरवर्षी तिथं ब्रास खांदली जायची म्हणायचं त्याला, ज्याच्यामध्ये तिथली माती काढायची, बांधावरती टाकायची किंवा शेतात टाकायची. तिथं पाणी अडवलं जाईल, पाणी जिरवलं जाईल, आणि तेवढ्या पाणी साठल्यामुळं तिथं नुकसान होतं, म्हणून तिथं भात किंवा त्याला राईस म्हणतो तेवढा लावायचा, आणि तो भात सणासुदीला गावातले लोक खायचे. ही पद्धत होती. आता यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने त्याला चांगलं नाव दिलं, काय? वॉटर कन्झर्वेशनमध्ये सॉईल कन्झर्वेशन, ज्याला बांध बंदिस्ती मराठीमध्ये म्हणतो, तीच केली. तीच टेक्निक आहे, ही सगळ्यांना माहीत होती. आणि म्हणून नदीला पाणी कधी यायचं तर गढूळ कधी यायचं नाही, नितळ पाणी यायचं. कारण तुम्ही जर बांधबंदिस्ती केली असेल तर शेतातून पाणी बाहेर त्याच वेळेस पडतं ज्यावेळेस तुमच्या शेतीतला पाण्याची तहान संपलेली असते. आणि आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, याच्यापैकी जिओग्राफीचे काही विद्यार्थी आहेत किंवा शेतकरी कुणी असतील तर एका वेळेस शेतामध्ये जर बांधबंदिस्ती चारी बाजून केलेली असेल व्यवस्थितपणे, ॲट ए टाइम 200 मिलीमीटर, आय रिपीट 200 मिलीमीटर पाऊस पडत नाही तर पण शेताच्या बाहेर पाणी जात नाही, एवढी कपॅसिटी त्या शेतामध्ये वॉटर कन्झर्वेशनची आहे. पाय वाया झालाच नाही, फ्लड येणारच नाही. पण आज आपल्याला बांधबंदिस्ती करायची नाही. 15-20 मिलीमीटर पाऊस झाला की लगे बाहेर पाणी नदीला जातं. मग आपण काय केलं? नदी खोलीकरण करा. जे खोल करायचं शेतीतला बांध ठेवायचा ते नाही ठेवणार, नदी खोलीकरण. मग नदीची वॉटर सिस्टम, इकोसिस्टम त्याला वाटोळ करणार. मग तुम्हाला शासन काय करणार? शासनाने तुम्हाला स्कीम आणली, जलयुक्त शिवार आणलं, एक वेळेस करून दिलं, पुढच्या वर्षी परत शासनाने हे करून द्यावं असं अपेक्षित नसतं. शासनाचं काम हे समाजाला दिशा दाखवणं, मदत करणं आहे. समाजाला रिप्लेस करण्याचं काम शासनाचं नाही आहे. म्हणून हे शक्य आहे का? शक्य आहे. हा प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये करा, आपल्या गावामध्ये करा, आणि तीच परिस्थिती आपल्या शिक्षणाच्या बाबतीत जरी केली तरी होऊ शकते. मग तुम्ही म्हणाल आम्ही शिक्षण झालो, ग्रॅज्युएट झालो, आम्ही शेतीत जाऊन काम करू का? बिलकुल करू नका. पण शेतीला पूरक धंदे किंवा व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. पण तुम्ही आणि मी काय करू शकतो? पण त्यावेळेस मला असाच प्रश्न पडला की ज्यावेळेस आम्ही जालना जिल्हाधिकारी असताना असाच पडला की नाही आता एम्प्लॉयमेंट, मग मुलं यायला लागले की आम्ही काय केलं पाहिजे? ग्रॅज्युएट आहोत, आम्हाला नोकरी भेटत नाही. मग त्यावेळेस असा विचार केला की यांना नोकरी देण्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यावेळेस मी एक कार्यक्रम चालू केला होता, त्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मिशन असं नाव दिलं होतं. आता 2016 नंतर एक स्किल डेव्हलपमेंट मिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने चालू केलं. आणि मी ही गोष्ट 2011-12ची करतो, ज्यावेळेस हा कार्यक्रम नव्हता, याच्यावरती विचार होत नव्हता. मी असं ठरवलं की नाही आपण आता बघूया की त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याला एक डिस्क्रिप्शन फंड 5% DPC मधला असायचा, इनोव्हेटिव्ह फंड म्हणून, तो अजूनही आहे. तर त्याच्या माध्यमातून काहीतरी इनोव्हेटिव्ह स्कीम तयार करायचं म्हणून ठरवलं की जे अनएम्प्लॉईड आहेत आणि ज्यांना काहीतरी उद्योग करण्याची इच्छा आहे, छोटा मोठा असेल, उद्योग करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. म्हणून स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत म्हणजे एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मिशन तयार केलं. 1 महिन्याचा कोर्स तयार केला. त्याच्यामधले 1 आठवडा उद्योग कसा करायचा याच्यावरती ठेवला, आणि 3 आठवडे पर्टिक्युलर ट्रेड जो असेल त्याच्यावरती ट्रेनिंग द्यायचं. आणि तर ते ट्रेनिंग मात्र कंपल्सरी रेसिडेन्शियल ठेवलं. म्हणजे ब्युटी पार्लरचा, म्हणजे ब्युटिशियनचा एक कोर्स ठेवला,
फर्निचरचा ठेवला, ज्याच्याकडून जे आपले सुतार असतील त्यांची मुलं ते करू शकतील, आणि त्यांना क्वालिफिकेशन काहीच ठेवलं नाही. 8वी पास, एक छोटीशी आम्ही परीक्षा घ्यायचो, लिहिता वाचता एवढंच बघायचं, बाकी काहीच बघायचं नाही. मिरची पावडर करण्याचा केला, तेल बनवण्याचा, असे 12 ट्रेड्स आम्ही आयडेंटिफाय केले. आणि 12 ट्रेड आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची परीक्षा घेतली. आणि जे त्याच्यामध्ये चांगले सेंटर आहेत, म्हणजे जर ब्युटिशियनचा कोर्स मी कुणाकडे दिला नाही, तर हबीब्स बनवून त्याच्यापैकी ब्रँड होता, अजूनही आहे हबीब्स बनवून बऱ्यापैकी एक त्याच्यामध्ये काम करणारी एजन्सी आहे किंवा चेन आहे, त्याच्याकडे आम्ही दिला औरंगाबादला. 1 महिना जाऊन करायचं आहे, ब्युटिशियन, हेअर सलून हे वगैरे करायचे. सेम तुम्हाला चटणीच्या बोल ऑइल तयार करण्यासाठी नाशिकला काहीतरी युनिट KVIC त्या ठिकाणी पाठवले, अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही पाठवले. 2400 मुलं निवडले. आणि 2400 मुलं निवडल्यानंतर त्यांना 1, 2, 3 महिन्यामध्ये आम्ही ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग दिल्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, आम्ही ट्रेनिंग तर दिलं, पण आम्हाला धंदा चालू करण्यासाठी आमच्याकडे कॅपिटल नाही आहे, पैसे नाही आहेत, आम्ही कुठून आणायचे? त्याचाही मी विचार करून ठेवला होता. कारण ज्यावेळेस तुम्हाला एखादी सिस्टम चालू करायची असेल, त्याचे कांगोरे, पाठीमागची काय परिस्थिती, पुढं काय होणार आहे, त्याला काय लागणार आहे, म्हणजे क्रेडिट लागेल. पण बँकर्सची मीटिंग, शासकीय वेगवेगळे कार्यालय असतात, त्याच्यामध्ये योजना असते, सगळे शासकीय कार्यालय, सगळे बँकर्स, याची एक मीटिंग घेतली आणि बेनिफिशरी, आणि त्याच्यामुळे ठरवलं की याच्यामध्ये जे जे सर्टिफिकेट असेल यांचं जर ॲप्लिकेशन आलं तर तत्काळ त्याला बँकनी लोन मंजूर करायचं. ज्या शासकीय योजना असतील ते याला प्रायोरिटी देऊन यांना अगोदर त्यांना शासकीय योजनेमधून मदत करायची. अशा प्रकारचं मॉडेल तयार केलं. आणि 6 महिन्यामध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर 2400 पैकी 1800 लोकांनी स्वतःचे उद्योग चालू केले. आता माझ्या दृष्टिकोनातून 1800 लोकांना उद्योग चालू करणं हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता. माझ्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये जी युवा शक्ती होती ती योग्य दृष्टीने जाणं हा महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले. एक क्लासिक 1-2 उदाहरणं याच्यातले देतो, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कळू शकेल आपल्याला. पण आता काय होतं आहे, स्किल डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या एजन्सीज आहेत, इव्हन कॉलेजसुद्धा त्याच्यामध्ये इनलिस्ट आहेत. सर्टिफिकेट देतं, शासनाकडून पैसा येतो, फक्त सर्टिफिकेट दिला तर काम करता येत नाही. करप्शन कुणी केलं? हा प्रॉब्लेम आहे. शिक्षणाचा उद्देश तुम्हाला एम्पावर करण्याचा आहे, सर्टिफिकेट देण्याचा किंवा घेण्याचा नाही आहे. हा सेकंडरी आहे. हे तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी तुम्ही शिक्षण घेताय, तर तुम्ही सक्षम बनताय का, विचाराने कृतीने बनताय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला आठवतं त्या कार्यक्रमामध्ये 20 वर्षाची विधवा, आय रिपीट 20 वर्षाची विधवा, अजूनही आठवतं मला, अंबड तालुक्यामधली ती होती. जस्ट 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं. 10वी-12वी काहीतरी शिकलेले असेल. अनफॉर्च्युनेटली त्यांचे मिस्टर वाढले, त्यांचे सासरे पण वाढलेले होते, आणि एक वयोवृद्ध सासू होती. जस्ट 2-3 महिन्याचं बाळ होतं. जस्ट इमॅजिन करा, हाऊ वुड शी बी लिव्हिंग. माझ्याकडे मला करायचं आहे म्हणायचं, मी 1 महिना मी घरापासून बाळाला घेऊन कसं राहू दूर. माझ्यासमोर प्रश्न पडला. आपण हा कार्यक्रम तर केला आहे, 1 महिना औरंगाबादला राहायचं आहे, राहायची व्यवस्था आम्ही करू शकत नव्हतो. थोडीफार व्यवस्था केली होती, पण काही प्रमाणात त्यांना खाण्याची व्यवस्था करा, राहायची व्यवस्था केली होती, पण खाण्याची व्यवस्था त्या संस्थेवर कसे करायचं हा प्रश्न होता. त्याचे पैसे मी देऊ शकत नव्हतो. बरं, ते बाळ शिकताना 6-8 तास करताना ते बाळाचं काय करायचं 3 महिन्याचं, त्याला घ्यायला कोण? मी एक असे अनेक, कमीत कमी त्यावेळेस अशा 4-5 महिला होत्या, त्याच्यामुळे प्रश्न होता. पण मी ठरवलं नाही, तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं आहे, एम्पॉवर व्हायचं आहे, आणि तुम्हाला पुढे जर जायचं असेल, तुम्हाला तिथंच ट्रेनिंग करावं लागेल. कारण हबीब्सकडे जर ट्रेनिंग केलं नाही, तुम्हाला स्किल्स येणार नाहीत. त्या नाही आलं तर तुम्हाला धंदा कसा करायचा हा मी शिकवणार ते कळणार नाही, त्याच्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. त्या माऊलीनं लक्षात ठेवा, त्या माऊलीने काय केलं, आणि त्या मुलीला आणि त्या सासूला आपण हॅट्स ऑफ दिल्या पाहिजे. ती सासू म्हणले, मी तिथं बाजूला रूम करून राहते. तर हे ट्रेनिंग दिवसभर करायची, रात्रभर मुला सांभाळायची. 1 महिन्याचं ट्रेनिंग केलं. 1 महिन्याचं ट्रेनिंग करून पूर्ण झालं, सर्टिफिकेट तर भेटलं, पुढे काय? सर्टिफिकेट भेटलं, पुढे काय करणार? बँक कर्ज द्यायला तयार आहे, तारण ठेवायला काही नाही, तारण ठेवायला काही नाही, जमीन नाही. मग हे ज्यावेळेस उद्योग करायचे, ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग दिलं जात होतं 1 आठवड्याचं, आणि हे ट्रेनिंग त्याचं सर्वसाधारण मार्चमध्ये संपलं. आणि मग त्यांच्यामध्ये जी स्वतःची शक्ती जी आहे विचार करण्याची, त्यांनी ती वापरली. छोटासा किट त्यांनी विकत घेतला,
आणि लग्न सराई जे आपल्या चालू असते, उन्हाळ्यामध्ये जनरली लग्न होतात त्यावेळेस व्हायचे, आता तर 12 महिने होतात, त्या काळास उन्हाळा हा मेजर सीझन असायचा जनरली, एप्रिल मे, बरोबर आहे. त्यावेळेस सीझन सुरू झालं आणि म्हणून त्या लग्नाच्या काळामध्ये तिथं जाऊन नवरा नवरीला जे काही तुम्हाला ब्युटिफिकेशन किंवा सर्व्हिस द्यायची ती सुरू केलं. 2 महिन्यामध्ये तिने जवळजवळ 20,000 रुपये कमवले आणि 3ऱ्या महिन्यात अंबडला स्वतःचं बुटीक टाकलं. ही जी कपॅसिटी आहे ही तुमच्यामध्ये आहे. प्रश्न एवढाच आहे की ती ॲडव्हर्सिटी झाल्यानंतर ती कपॅसिटी जागी होणार आहे का आपण शिक्षण घेत असताना, समाजामध्ये वावरत असताना त्या क्षणाला ती जागी करून त्याला एक चांगलं वळण द्यायचं, हा प्रश्न आहे. महत्वाचा मुद्दा फक्त ते चालू केलं, उत्पन्न सुरू झालं, त्याचं आंबडला सुरू झालं. आता काय परिस्थिती मला माहीत नाही, कारण ह्याच म्हणाला 10-12 पेक्षा जास्त वर्ष झालेली. परंतु त्यांनी त्यावेळेस सुरू केलं की ज्यावेळेस आता मीच बसले आता पायावरती उभं राहिले, अशा ज्या महिला आहेत त्यांना मी फ्री ट्रेनिंग माझ्याकडे देणार. हे महत्त्वाचं होतं की तिने त्याच्या एम्पॉवरचा वापर समाजाच्या भल्यासाठी केला, हे महत्त्वाचं आहे. समाजामध्ये आपण चांगलं करायला काही जातो का आणि ते एम्पॉवर करून समाजाला पुढे नेतो का, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आता मी तुम्हाला सिंपल उदाहरण का दिले, याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काय, फक्त त्याला एक डिरेक्शन देण्याचं काम आहे. ज्या एजन्सी माझ्या हातात आहे अथॉरिटी म्हणून, त्याची बँकेची मदत लागेल, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाची मदत लागेल, ती केली. तुम्ही सगळ्यांनी त्याचा वापर करता, तुमच्यामध्ये आहे का कॅपॅसिटी आहे, नेतृत्व गुण आहेत का, ते डेव्हलप करणं अपेक्षित आहेत. म्हणून आजचा टॉपिक आहे युवा शक्ती आणि सामाजिक नेतृत्व. आपण नेतृत्व म्हणजे फक्त पॉलिटिक्स बघायचं आहे का, नाही आहे. नेतृत्व प्रत्येक ठिकाणी, आपल्या घरात पण लागतं, गावात पण लागतं, समाजात लागतं, संस्कृतीमध्ये लागतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व लागतं, शिक्षण संस्थेमध्ये लागतं. मग हे नेतृत्व गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत. आणि जसं मी सांगितलं की 21व्या शतकामध्ये विकेट प्रॉब्लेम्स आहेत. मग कशाच्या दृष्टीने आपण पुढे जायचं याचं जर मॉडेल घेतलं, मला वाटतं वेळ बराच झाला ना, तर कसं जायचं, तर विकेट प्रॉब्लेमला आपल्याला एक, मला वाटतं की एक मी वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी आणि समाज पुढे जाण्यासाठी एक फॉर्म्युला टाईप, त्याला फॉर्म्युला कधीच नसतो, नेतृत्व कधी फॉर्म्युल्यातून येत नाही. नेतृत्व हे ओरिजिनल असतं, ते समाजातलं असेल, घरातलं असेल. घरामध्ये तुम्ही बघा, एक 4-5 भावंड असतील, एकच काहीतरी कुटुंबाला पुढे नेतो, त्याच्या नेतृत्व असतं, सगळ्या गोष्टी तो करतो, त्याला सांगावं लागत नाही, तो ऑटोमॅटिकली करत असतो. तो ती कुणी असेल. पहिलं होतं की सर्वात मोठा म्हणजे कारभारी, आता तसं काही राहिलेलं नाही. ज्याच्याकडे नेतृत्व गुण आहे तो कुटुंबाला पुढे नेतो. तेव्हाचा कारभारी म्हणजे नेतृत्व, पण ते थोपलेलं होतं, मोठा म्हणून तो कारभारी झाला. आता तशी परिस्थिती नाही. ज्याच्याकडे नेतृत्व गुण घरात असतील, गावात असतील, समाजात असतील, तो त्याचं नेतृत्व करतो. तुम्हाला ते करायचं की नाही. आणि मग नेतृत्व म्हणजे फक्त सरपंचच गावात व्हायला पाहिजे का, असं काही नाही आहे. तुमचा इंटरेस्ट एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये तुम्ही काम करू शकता, शेतीत असेल शेतीमध्ये आपण काम करू शकता, राजकारणात राजकारणामध्ये आपण काम करू शकता, पण ते कन्स्ट्रक्टिव्ह करा, समाजाला पुढे नेण्यासाठी करा. तर यासाठी मॉडेल काय, याच्यावरती आपण कसं चाललं पाहिजे. म्हणून एक सध्याची जी स्थिती, त्याला आम्ही पॉलिटिकल टर्म्समध्ये किंवा हायर लेवलला जो म्हणतो डिसिजन मेकिंग जे असतात, म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये म्हटलं जातं, त्याला एव्हुका मॉडेल म्हणतात. एव्हुका म्हणजे काय, EVUCA. E stands for evil, V for vulnerable, A for W कुठं आलं, विकेट प्रॉब्लेम्स. मी सांगितलं आता तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, E for evil, V for vulnerable, अनऑर्थोडॉक्स प्रॉब्लेम्स. हे जे प्रॉब्लेम्स आहेत याला मी उलट्या पद्धतीने घेतो, तर त्याला सोल्युशनच्या स्वरूपात जे द्यायचं त्याचा एक एव्हुका फॉर्म्युला तयार केला. त्याला EVUCA. ई मीन्स एथिकल, नीती आपण ज्याला म्हणतो, ते नीतिधैर्य तुमच्यामध्ये पाहिजे. मी फक्त माझे विचार असून चालत नाही, ती कर्तृत्व पाहिजे. माझे विचार, माझं कर्तृत्व हे समाजाला पुढे नेणारं पाहिजे, ते त्या कसोटीवरती स्टँड झालं पाहिजे. त्याच्यामुळे एथिकल बिहेवियर पाहिजे, एथिकल ॲक्शन पाहिजे, एथिकल थॉट्स पाहिजेत, ते तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. दॅट इज एथिकल बिहेवियर. व्ही स्टँड्स फॉर व्हिजन, दृष्टी. तुम्हाला ती दृष्टी पाहिजे. फक्त दृष्टी म्हणजे डोळे नाहीत,
दृष्टी म्हणजे व्हिजन म्हणजे पुढं काय घडणार आहे त्याचा विचार करण्याची कॅपॅसिटी आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे. आणि फक्त तुमचे इंडिव्हिज्युअल नव्हे तर समाजाच्या दृष्टीने ते किती चांगलं किंवा घातक, वाईट किंवा अत्यंत उत्कृष्ट, हे व्हिजन तुम्ही स्वतःला आणि समाजाला प्रोव्हाइड करायचं असतं. त्याला व्हिजन म्हणतात. यू मीन्स अंडरस्टँडिंग. इश्यूज समजले पाहिजेत. जे मला समजलं नाही त्याच्यावर मी सोल्युशन काढू शकत नाही. म्हणून त्या समजण्याच्या यू मॉडेल एथिकल, व्हिजन, अंडरस्टँडिंग. सी स्टँड्स फॉर केअरिंग. यू हॅव टू केअर. यू हॅव टू बी कंपॅशनेट. मला काही ते प्रॉब्लेम सॉल्वायचं म्हणून नाही आहे असा रस्त्यावर बसला त्याला काही तोडून टाका. नो, कंपॅशनेट. कारण समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर कंपॅशनेट असं एक प्रिन्सिपल आहे ज्याच्या माध्यमातून त्रास कमी होता सगळ्यांना पुढे जायचं आहे. म्हणजे आपण ज्याला सिंपती म्हणतो तर सिंपतीचं हायेस्ट मॉडेल कोणतं तर ते कंपॅशनेट आहे. सिंपती, एम्पथी, कंपॅशनेट. एखाद्याला मार लागला, अरे वाईट झालं म्हणजे काय झालं, सिंपती खूप झाली. एम्पथी म्हणजे काय, हा तुला त्यातून मदत करण्यासाठी आणि कंपॅशनेट म्हणजे काय तर त्याला एम्पावर करणं की वाईट झालेलं आहे, मी तुझ्या भावना मला समजू शकतात, पण तू चालताना चूक केली ते पण लक्षात घे आणि आता ही ट्रीटमेंट घे, त्यासाठी मदत करणं, त्याला एम्पावर करणं म्हणजे कंपॅशनेट. यू हॅव टू कंपॅशनेट. ह्या जर विजनने तुम्ही चाललात तर जगामधल्या समाजामधल्या सगळ्या गोष्टीच्या वरती आपण प्रॉब्लेमवरती आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त ती कपॅसिटी चालण्याची आपल्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून मी स्टार्टिंगला जसं म्हटलं की जीवनाचा प्रत्येक क्षण असा जगा की तो तुमचा शेवटचा क्षण आहे. आत्ताचा क्षण असा जगा ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी आहे, ज्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, त्याच्यामध्ये तुमचं एनर्जी होता आणि त्याला सोल्युशन काढा. जर तुम्ही आत्ताचा क्षण वायाला घालवला तर जीवन वायाला घालवला. कारण जीवन हे फक्त शरीराचं कॉम्पायलेशन आहे, नथिंग एल्स. आत्ताचा सकाळपासून गेलेला वेळ परत येणार नाही आहे. तो तुमचा उपयोग केला का दुरुपयोग केला याच्यावरती तुमचं जीवन सार्थकी ठरणार आहे किंवा वायाला जाणार आहे. आणि ही विचार करण्याची क्षमता, त्याच्यावरती कृती करण्याची क्षमता ही डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हे एज्युकेशन दिलं जातं आहे. त्याच्यामुळे आई वडील तुम्हाला कॉलेजला पाठवतात, युनिव्हर्सिटीला पाठवतात. तुम्ही हायर एज्युकेशन घ्या म्हणजे काय, उच्च दर्जाचं शिक्षण घ्या. म्हणजे फक्त सर्टिफिकेट देऊ नका, त्या लेवलला जा, तुमच्या विचारसरणी त्या लेवलला न्या, तुमची कृती त्या लेवलला न्या आणि तुमच्याबरोबर समाजाला पुढे न्या. तर आणि तर तुम्ही हायली एज्युकेटेड असं म्हणू शकतो, नाही तर हायली एज्युकेटेड म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने IAS व्हायला पाहिजे, प्रत्येकाने पॉलिटिशियन्स व्हायला पाहिजे, प्रत्येकाने समाज सुधारक व्हायला पाहिजे असं नाही आहे. तुमच्याकडे अगदी अनेक इंडस्ट्रियलिस्ट आपण बघू शकतो, NGOज आपण बघू शकतो, कॉलेजेस बघू शकतो. तुम्हाला सेक्टर कोणतंही निवडा, त्याच्यामध्ये बेस्ट द्या. त्याच वेळेस समाजाला नेतृत्व भेटेल. आणि म्हणून सामाजिक नेतृत्व घडवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. आज मी इथे येण्याचा उद्देश एवढाच होता की ज्यावेळेस मला विचारलं की ह्या पद्धतीनं आम्हाला ॲड्रेस करायचे मुलांना, तर मला तो प्रश्न विचारला पडला की नेमकं मी ॲड्रेस करायचं म्हणजे नेमकं काय करू. कारण ॲड्रेस करणारे आपल्याला भरपूर भेटतात, इन्स्पिरेशनल स्पीकरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तशा पद्धतीने बोलणं पण सोपं आहे. परंतु या बोलण्यानं आणि आजच्या कार्यक्रमानं आपल्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये जर फरक पडणार नसेल तर मात्र याचा कोणताही उपयोग नाही. आणि म्हणून ॲट द एंड मी एवढंच म्हणेल की समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, फक्त शासनाची नाही आहे. आणि त्याच्यामुळे आणि फक्त सामाजिक इंडिव्हिज्युअलची नाही आहे, पण याची सुरुवात मात्र इंडिव्हिज्युअलपासून सुरुवात करावी लागेल आणि समाजापर्यंत पोहोचवावी लागेल. त्याच्यामुळे ज्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं की हा समाज असा असावा, जसं गांधींनी म्हटलेलं आहे, बी द चेंज यू सीक. जो तुम्हाला बदल पाहिजे आहे त्याप्रमाणे राहायला पहिलं शिका, स्वतःपासून सुरुवात करा. ती आपण करणार आहोत का? आणि ती जर आपण करणार नसूत तर मग फक्त प्रॉब्लेमवरती बोलून गप्प बसणं यापेक्षा आपण वेगळं काही करू शकणार नाही. म्हणून जी नवी पिढी आहे, आणि आजकाल पिढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पीड आलेलं आहे. पहिलं 20-25 वर्ष लागायचे, आता अगदी चेंजेस टेक्नॉलॉजिकल एवढे आहेत की 6 महिन्यामध्ये टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत, ते आपण अडॅप्ट करतो, अगदी 2 मिनिटात करतो. पण समाजामध्ये बदल करण्यासाठी जे आवश्यक पावलं ते आपण उचलायला तयार होत नाही. ती उचलण्याची गरज आहे, ते करण्याची गरज आहे. आणि म्हणून लेगसी म्हणून काय किंवा तुम्हाला पुढं करायचं आपण काय कोणत्या पद्धतीने चाललो, तर मी अशा मताचा आहे की मी माझ्या कृतीतून ओळखता कामा नये. आय रिपीट, मी परत बोलतोय, तुम्हाला कदाचित ते कॉन्ट्राडिक्टरी वाटेल, मी माझ्या कृतीमुळं ओळखता कामा नये.
तर माझी ओळख ही माझ्या व्हॅल्यूची असली पाहिजे, माझ्या विचारांची असली पाहिजे, ती माझ्या आत्मसन्मानाची असली पाहिजे, माझ्या आतल्या आवाजाची असली पाहिजे. आतून जोपर्यंत तुमच्यामध्ये आवाज येत नाही आणि त्याला तुम्ही प्रतिसाद जोपर्यंत देत नाही आणि तो विचार जोपर्यंत समाज स्तरावरती रूढ होत नाही तोपर्यंत तुमची कृती फक्त तुमच्यापुरतीच मर्यादित राहील. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअलिस्टिक काम करणार. तुम्हाला जर वरच्या स्तरावरचं काम करायचं असेल, हायर स्तरावरचं काम करायचं असेल, पब्लिक स्तरावरचं किंवा सोशल स्तरावरचं करायचं असेल तर त्याला सामाजिक स्वरूप देणं गरजेचं आहे. म्हणून विचार हा महत्त्वाचा आहे आणि विचारातून कृती त्या प्रकारची झाली आणि ती बाकीच्यांनी ॲक्सेप्ट केली तर त्याला आपण खरा विचार म्हणतो, त्याला सुधारणा म्हणतो, त्याला वरच्या लेवलला नेणं असं म्हणतो. ती तुमच्यामधून येणं अपेक्षित आहे. त्याला तुमची जर एनर्जी लाभली तर हा समाज बदलायला, तुमचं गाव बदलायला, तुमचं कॉलेज बदलायला, देश बदलायला 5 मिनिटाचाही वेळ लागणार नाही. ते तुम्ही करू शकता असं मला वाटतं. त्या दृष्टीने आपण पावलं उचलावीत, त्या दृष्टीने आपण विचार करावा एवढी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर 5 मिनटं आपल्यासाठी ते देत आहेत की आपल्याला जर काही शंका, त्यांना काही प्रश्न विचारायची इच्छा असेल तर आदरणीयाचे प्रमुख अतिथी आपल्याशी संवाद साधू इच्छितात. कुणाला प्रश्न पडलाच असेल त्यांचं भाषण, प्रश्न पडू द्या, फक्त बदली सोडून सगळे प्रश्न विचारा. त्यांना एक मिनिट सगळ्यांना. सुरुवातीला तुम्ही असं म्हटलात की आपल्या कृतीचा समाजावरती काय परिणाम होईल ते विचार करून आपण तशी कृती करायला हवी. आणि शेवटी तुम्ही असं म्हटलात की आपली ओळख ही आपल्या कृतीवरून न होता ती आपल्या विचारांनुसार हवी. मग जर माझे विचार वेगळे असून माझ्या हातून जर एखादी कृती झाली जी समाजमान्य नसेल, म्हणजे समाजमान्य आता भरपूर गोष्टी आहेत, समाजाचे विचार वेगवेगळे आहेत, पण ती माझे विचार आहेत, मी त्यानुसार एखादी कृती केली पण ती जर समाजाला मान्य नसेल तर मग माझ्या हातून नेतृत्व कशा प्रकारे होऊ शकते. ॲबिलिटी आहे माझ्यामध्ये, विचार माझे परिपक्व आहेत, पण माझ्या आवडीची एखादी मी कृती केली आणि त्याचा समाज ती कृती मान्य नाही आहे तर मग मी नेतृत्व कसं करू शकते. छान प्रश्न आहे. मी ज्यावेळेस म्हटलं की आवाज येतोय ना, मी ज्यावेळेस म्हटलं की कृतीमुळं मी माझी ओळख असू नये. कृती काय केले माहीत असावं, कृतीमुळे ओळख असू नये, माझ्या विचारामुळे असावं. आता कृती कशामुळे होते? तुमच्या विचारामुळे येते. कोणतीही ॲक्शन हे थॉटशिवाय येत नाही. एव्हरी ॲक्शन इज फर्स्ट इन युअर थॉट्स. अगोदर विचारामध्ये येते, नंतर कृती होते. कोणतीही बघा तुम्ही आता प्रश्न विचारला, तो अगोदर तुमच्या डोक्यात आला, नंतर कृती झाली, बरोबर आहे. सो ॲक्शन तुमची इज एक्सटेन्शन ऑफ युअर थॉट प्रोसेस. त्याला ॲक्टिवेट करता. तुमचे विचार परिपक्व आहेत, ते तुमच्या कदाचित समाज मान्यतेच्या विरोधात आहेत, ते समाज मान्यता नाही आहे त्याला. त्याच्यामुळे तुम्ही अयोग्य आहेत का? बिलकुल नाही. आणि दुसरं असं म्हटलं की तुमचे विचार ते मान्य झाले पाहिजे. याचाच अर्थ तुमचे जे विचार आहेत आणि तुम्हाला योग्य वाटतात, जे की सध्याच्या समाजामध्ये प्रचलित नाही आहेत, त्याच्यापेक्षा ते बेटर कसे आहेत, त्याच्यापेक्षा ते चांगले कसे आहेत, त्याचा फायदा समाजाला तुम्ही तुमच्या विचारावर चालले, तुमच्या कल्पनेने चालले, तर आतापेक्षा बेटर कसं होईल. म्हणजे सामाजिक बाबतीत असेल, कल्चरल बाबतीत असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, बिहेवियर, कोणत्याही बाबतीत असेल, तर ती समाज मान्यता पाडेल. कधी होईल? ज्यावेळेस त्याचे रिझल्ट यायला सुरुवात होतील, तुमच्या कृतीचे रिझल्ट यायला सुरुवात होईल आणि ते आजूबाजूचे बघतील नाही आहे आपण ते तर मान्य करत नव्हतो, ते विचार मान्य नव्हते आपल्याला, पण त्या विचारावरती एक चालतंय, दुसरी मुलगी चालते, तिसरा मुलगा चालतोय आणि त्यांच्यामध्ये भरभराट आहे, त्यांच्यामध्ये सुधारणा आहे, मग चौथा येतो, मग पाचवा येतो, म्हणजे त्याला समाज मान्यता होते. म्हणून म्हणणं फक्त माझ्या कृतीवरती मी रिमेंबर होता नाही. कृती विल रिमेन इंडिव्हिज्युअल अनलेस इट इज नॉट ॲक्सेप्टेड बाय द सोसायटी. म्हणून माझी कृती ही विचारावरती पाहिजे, परंतु तो विचार सर्वसामान्य झाला पाहिजे. त्याच्यामुळं समाजाचं भलं होईल, तरच तो ॲक्सेप्ट होऊ शकतो. अन्यथा त्याला ॲक्सेप्ट झालं नाही तर तो तेवढा इम्पॅक्टफुल नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तेवढी एनर्जीने हाताचा अर्थ होतो. म्हणून समाज सुधारकामध्ये 2 प्रकारचे समाज सुधारक महाराष्ट्रात बोलले जातात, एक बोलके आणि दुसरे करते. आपण ऐकतो, दोन्ही गरजेचे आहेत, पण तर बोलण्यापुरतं थांबून चालणार नाही, ते कृतीमध्ये आणावं लागेल आणि ते ॲक्सेप्ट व्हावं लागेल. कारण अल्टिमेटली आपण समाजशील प्राणी आहोत, बरोबर आहे. आता समाजशील प्राणी म्हणजे समाजामध्ये चांगल्या गोष्टीला पुढे येता येईल. अगदी असंच 20 वर्षापूर्वी किंवा अगदी 20 वर्ष काय
कोविडच्या अगोदर शाळेतल्या मुलांना मोबाईल वापरू द्यायचा नाही हे अगदी कटाक्षाने पाळायचं. कोविडमध्ये सुरू झालं तर आता सगळंच गेलं, पण त्याच्या वाईट पण गोष्टी आल्या. कोणत्याही समाजामध्ये ट्रेंड येतो, फक्त तो योग्य आहे, सस्टेनेबल आहे, समाजाला योग्य आहे का काही इंडिव्हिज्युअल पुरता आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये विकास तर भरपूर झाला आहे, पण पॉवर्टी अजून संपलेली नाही. मग कुठंतरी आपण कमी पडतोय. मग असा विकास की ज्याच्यामार्फत सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आणि आज जर या लेवलला असू तर ते पुढच्या लेवलला जाऊ, या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. अन्यथा ती कृती फक्त तुमच्यापुरती लिमिटेड राहील. कदाचित तुम्ही त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड राहाल, पण तिचा समाजाने ॲक्सेप्ट केली नाही तर अल्टिमेटली तुम्ही सुद्धा सॅटिस्फाईड राहणार नाही. म्हणून कृतीपुरतं मी मर्यादित न राहता ती समाज मान्यता जर झाली तर दॅट हॅज सोशल इम्पॅक्ट. आणि म्हणून इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन हॅज टू बिकम सोशल प्लॅटफॉर्म. त्या लेवलला नेलं पाहिजे, आणि त्या लेवलला नेलं आणि ते ॲक्सेप्ट झालं तर देन कॉन्ट्रीब्युशन तुमचं मोठं आहे हाताचा अर्थ होतो. म्हणून म्हटलं की कृतीपुरतं ज्याला आठवण नाही राहिली पाहिजे, माझ्या विचारांची राहिली पाहिजे. कारण विचारामधून कृती येते, आणि ते ॲक्सेप्ट झालं तर समाज पुढच्या स्तरावर जातो. हे जर नसतं, सती जायची प्रथा कधी बंद झाली नसती. कृती आहे माझी, मी ॲक्सेप्ट करणार नाही, मी सती जाणार नाही, इथपर्यंत ठीक आहे, पण ती समाज मान्य झाली नाही, ती समाज सुधारणा होत नाही. लक्षात आलं का? आय थिंक आय होप आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस, एनीबडी. पुढचं कोण आहे का? सर, राज्य शासन तुम्हाला तुमच्या रँकच्या मानाने कमी महत्त्वाची खातं का देते? मी अगोदरच म्हटलं होतं पोस्टिंगवरती नको. कारण साहेबांची अपेक्षा होती की नोकरीच्या संदर्भात आणि बदलीच्या संदर्भात प्रश्न विचारू नका. नाही, पण हा जनरल सगळं कॉमन लोकांना पडलेला प्रश्न आहे. कारण तुम्ही पुण्यात जे काम केलं, नवी मुंबईला जे काम केलं, सगळ्यांनीच केलं. नाही ना, कोणीच नाही केलं. तुम्ही उत्तर देतो, मी तुम्हाला उत्तर देतो. आता कदाचित तुम्हाला ते मान्य होणार नाही, हा भाग वेगळा, मी उत्तर देतो. फक्त एक मी छोटंसं उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही PMPLचे CEO होता, तेव्हाच तुम्ही तोट्यात चालणारी ती संस्था एकदम प्रॉफिटमध्ये आणली. तुमचं ते जे ठेकेदाराला 5,000 रुपये करायचा दंड असो, कारण मी स्वतः PMPLच्या सुविधा घेत होतो, त्यावेळेस नागरिक म्हणजे एकही बस अशी रस्त्याला थांबत नव्हते. जेवढे पण स्टुडंट्स थांबले असतील पुण्यामध्ये, कोणते कोथरूडमध्ये असो कुठे असो, त्यांना प्रत्येकाला टाईमवर बसत होते. पण आता अशी अवस्था झाली आहे तिथे की ठेकेदारांनी आणि पॉलिटिशियन लोकांनी सगळी वाट लावून टाकली सार्वजनिक संस्थेची. मी उत्तर देतो त्याच्यामध्ये. आता तुम्ही ते उदाहरण दिलं म्हणून त्या उदाहरणामधून उत्तर कारण देतो. तुम्हाला तुमचं ज्या पद्धतीचं काम आहे, पंढरपूरमध्ये तुम्ही जे काम केलं, तर उत्तर देतो, ऐका तुम्ही. PMPMLचा ज्यावेळेस तुम्ही विषय काढला की त्यावेळेस आपल्याकडून आवाज नको. प्रॉफिटमध्ये आलेली नव्हती, पण लॉसेस कमी झालेले होते, आणि ते लॉसेस ऑलमोस्ट इक्वल लेवलला आले असते. आता हे कसं केलं तर प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. आता प्रोफेशनल मॅनेजमेंटमधला एक सर्वात महत्त्वाचं एक प्रिन्सिपल असतं की साधी गोष्ट म्हणजे PMPL एक बस कंपनी. आता कुणी काम चालवायला लागलं तर तो बिझनेस प्रॉफिटमध्ये कसा राहील या दृष्टीने चालवलं तो एक बिझनेस होऊ शकतो, पण तो बिझनेस आहे का नाही आहे. त्याचबरोबर ती एक पब्लिक सर्व्हिस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या प्रॉफिटेबल आणि नॉन प्रॉफिटेबल हा एक भाग आहे, म्हणजे फायनान्शियल ज्याला म्हणतो. पण सामाजिक त्याच्यामध्ये काही वेगळे अँगल असतात, त्याच्यामधून डेव्हलपमेंट होत असेल, त्याचं अकाउंटिंग त्याच्यात होत नसतं, आपण त्याला एक दुसरा अँगल असतो. ज्यावेळेस मी जॉईन झालं, ज्यावेळेस तुमचं रायडरशिप 6 लाखापासून 12 लाखवरती गेली, हे करताना आणि लॉसेस कमी झाले, त्याच्यामधले पहिला मेजर काय घेतला होता तर अनावश्यक असलेलं लेबर कमी केलं. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस 10,000 तिथलं कर्मचारी होते, म्हणजे कंडक्टर, ड्रायव्हर वगैरे, आणि ॲव्हरेज मी काढला होता एका बसच्या पाठीमागे 8 का 9 कर्मचारी होते. आणि जर तुम्हाला प्रोफेशनल चालवायचं असेल तर एका बसच्या पाठीमागे 4 ते 5 पाहिजेत. तर मी जे कॉन्ट्रॅक्च्युअल होते ते कमी केले, कॉन्ट्रॅक्च्युअल जे होते ते कमी केले. तो ऑब्व्हियसली त्यांच्याकडून निगेटिव्ह रिॲक्शन येणार आहे की आमच्या जीवावरती काय, आमचं काय केलं वगैरे वगैरे वगैरे, ही गोष्ट ही रिॲक्शन झाली. परंतु ते आवश्यक होतं. दुसरी गोष्ट काय केली, तिथं रूट्स असतात शहरामध्ये, कोणत्या ठिकाणी बस किती वाजता जायची, रूट्स असतात, ट्रिप्स असतात. ज्या ठिकाणून पॅसेंजर नव्हते, म्हणजे त्याचे एक 10% असायचे, किंवा ज्याला लोड फॅक्टर म्हणतो तो 2% असायचा, ते रूट्स मी बंद केले. त्याचा परिणाम काय झाला, तिथले जे पदाधिकारी होते ते रागावले. मग तो नगरसेवक असतील किंवा आणखी नागरिक असतील, आमच्या इकडचा रूट बंद केला, कशामुळे केला. म्हटलं तुम्ही पॅसेंजर द्या, मी रूट देतो, मला काही अडचण नाही. तर हे मीच घेतल्यानंतर ऑब्व्हियस त्यांच्या दृष्टिकोनातून नगरसेवकाचं काय असतं की माझ्या भागात बस चालू होती, बंद करणारा तुम्ही कोण? मी नगरसेवक आहे, मला सेवा द्यायची आहे, पण तिथं सेवा तिथं नकोच असेल आणि चालतच नसेल
तर ती लॉसमध्ये मी का चालू, हा ऑब्व्हियसली प्रश्न आहे. कारण त्याच्यापेक्षा जास्त डिमांड असलेले किंवा जास्त गरज असलेले रूट्स आहे तिथं मी प्रोव्हाइड करेल, तर जास्त पॅसेंजर्सला त्याचा फायदा होईल, त्यातून जास्त इकॉनॉमी तयार होईल, त्याच्यामुळे जास्त मुलं शाळेला जातील, उद्योग नोकरीला जातील आणि त्याचा फायदा होईल आणि ऑफकोर्स PMPLला फायदा होईल. ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्टी प्रोफेशनल चालवायची असते तर काही तुम्हाला डिसिजन घेताना असे फायनान्शियली लॉसेसचे सुद्धा डिसिजन घ्यावे लागतात. व्हेन यू आर वर्किंग अ गव्हर्नमेंट, ज्यावेळेस पब्लिक सर्व्हिस म्हणजे ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस करावे लागतात. मग हे झालं तर लोकांना सेवा भेटायला लागल्या, ॲप आणलं, वेळेवर यायला लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग हे प्रॉफिटमध्ये यायला आलं असताना त्यांनी बदली का केली, तर कदाचित त्यांना ते आवडलं नसेल. म्हणजे बदली काय नगरसेवक करू शकत नसतात, ते शासनाचा निर्णय असतो, त्याला वेगवेगळे कारण असतात. तर कदाचित याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट, पॉलिटिकल इम्पॅक्ट असेल, सोशल इम्पॅक्ट असेल, इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेल, जसं तुम्हाला चांगला वाटला, काही पॅसेंजरला चांगला वाटला, काही लोकांना तो आवडलाही नसेल. किंवा तिथून माझी नाशिकला बदली झाली तर त्यांनी असा विचार केला असेल यांची सेवा याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी देऊ आपण, त्या ठिकाणी फायदा. त्यामुळे बदली, माझा विषय तर एवढंच आहे, जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याच्यावरती आपण काय विचार करावा. बदली माझ्या हातात नाही आहे ना, काम करणं माझ्या हातात आहे. आता माझ्यात एवढं आहे की मग दुसऱ्या दृष्टीने विषय कळतं. बरेच जण म्हणतो तुम्ही एका ठिकाणी लागलं तर भरपूर काम करू शकाल. मग आता ते 3 वर्षासाठी राहण्यासाठी काम करायचं काय, योग्य मार्गाने त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल त्याच्यावरती काम करायचं, हाही प्रश्न आहे. आणि आता ज्यांच्या प्रश्न उत्तर देताना म्हटलं की तुम्ही ज्या विचाराने काम करता, जी समाज मान्यता नाही आहे त्याला, कदाचित मी ज्या पद्धतीनं काम करतो ते मान्यता नसेल, त्यांना राजकीय मान्यता नसेल, वॉट एव्हर इट इज, म्हणजे ते माझा फेल्युअर आहे एका दृष्टीने. माझी बदली लवकर होते एका दृष्टीने माझाही फेल्युअर आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न नाही राज्य सरकारचं फेल्युअर नाही, हे समाजाचं फेल्युअर आहे. लेट बी व्हेरी क्लिअर अँड ब्लंट, हे समाजाचं फेल्युअर आहे, समाजाचं. ती जी सिस्टम चालू होती ती अजून चालू का नाही आहे, तर याच्यामध्ये पॅसेंजर सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण डेमोक्रेसीमध्ये फक्त वोट केलं म्हणजे माझं कर्तृत्व समजलं असं नसतं, तर व्हिजिलंट राहणं सुद्धा नागरिकांची जबाबदारी असते, आपण ते सुद्धा पार पाडलं पाहिजे. त्याच्यामुळे ॲज अ इंडिव्हिज्युअल मी ज्यावेळेस अनेक बोलतो की व्यक्ती आणि समाज विमुख प्राणी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येत नाही. आणि ज्यावेळेस आपण फक्त व्यक्ती म्हणून काम करतो ते समाजाच्या विरुद्ध जर असेल किंवा समाजाला पूरक जर नसेल आणि त्याची ॲक्सेप्टेबिलिटी होत नसेल, चांगलं जरी असेल तरी मग आपण समाज म्हणून कमी पडतो, हा माझा मत आहे. इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही काम करत असाल आणि मला वाटतं की जर सक्सेस खरोखर पुढे जर जायचं असेल ते समाजाभिमुख झालं पाहिजे. म्हणून समाज सुधारक इम्पॉर्टंट का होते त्या दृष्टीने होते. त्यांच्यापुढे ते व्यवस्थित राहू शकले असते ना. राजा राममोहन रायने सतीच्या बाबतीत विचार नसता केला आणि तेवढंच ठेवलं असं तिथपर्यंत राहिलं असतं. छत्रपती शाहू महाराजांनी ज्यांनी EBC चालू केली, याची अजूनही डिबेट चालू आहे, EBC द्यायची का नाही द्यायची, किती द्यायचं, म्हणजे विचार करा, ती मान्यता नंतर आलेली आहे. आजही आपण म्हणतो रिझर्वेशन द्यायचं की नाही द्यायचं, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉझिटिव्ह ठेवायची, निगेटिव्ह ठेवायची, क्रिमिनल करायचं नाही करायचं, कुठपर्यंत करायचं, याच्यावरती अजूनही डिबेट चालू आहे. याला समाज मान्यता देणं, दॅट इज व्हॉट मॅच्युरिटी लिडरशिप इज ऑल अबाउट. आणि मग ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे करत असताना ॲक्शन्स होत असतील, थॉट्स येत असतील, परंतु त्याची ॲक्सेप्टेबिलिटी समाज स्तरावरती, राजकीय स्तरावरती, कल्चरल स्तरावरती नेणं हे आपल्या सर्व समाजाचं काम आहे. म्हणून फक्त कोणत्याही गोष्टीकडं शासन प्रशासन एवढं न बघता त्याला समाजाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असं जर बघितलं आणि समाजाला खरोखर असं वाटलं की हे करणं गरजेचं आहे, तो खरोखर समाज पुढे येतो का हाही प्रश्न आहे. आत्ता जर बाहेर इथला कॉर्पोरेशन कमिशनर इन्क्रोचमेंट टपरी काढायला गेला तर 500 लोक 2 मिनिटात जमा होतील विरोध करायला. पण टपरी काढा मांडण्यासाठी दररोज तिथं ॲक्सिडेंट होत असतील, पण काढा मांडण्यासाठी 10 लोक जाणार नाही, ही छाती ठोकून सांगतो. हा आपल्या समाजाची परिस्थिती आहे. आणि हाच बदल आपल्यामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण डेव्हलप नेशनचे कितीही स्वप्न बघितले तरी आपण डेव्हलप आणि पॉवर होऊ शकणार नाही. ती पॉवर आपल्यामधून जाते, आपल्या कृतीतून जाते. ती होण्याचा प्रयत्न करा, एवढीच माझी अपेक्षा. धन्यवाद. यानंतर फक्त एक प्रश्न विचारला जाईल, कुमारी साक्षी पानसरे, लास्ट क्वेश्चन, शेवटचा. गुड आफ्टरनून सर. इकडे सर. येस. गुड आफ्टरनून. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात तरुणांची संख्या खूप आहे, पण आपल्या भारतात यूथ ही खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक झाला आहे. म्हणजे यूथमध्ये स्किल नाही आहे किंवा यूथचं म्हणणं असतं आम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळत नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात. आपला खूप सारा, तुम्ही एक IAS ऑफिसर आहे, आपला खूप सारा यूथ म्हणजे आपले जे तरुण आहेत ते UPSC MPSC अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतात. ज्यावेळेस त्यांना सक्सेस भेटत नाही 3, 4, 5 वर्षानंतर काहींना कळतं की लवकर सोडावं, काहींना नाही कळत, खूप उशिरानं सोडतात.
त्याच्यानंतर त्यांच्यासमोर काहीच मार्ग नसतो, किंवा ज्यावेळेस त्यांनी कॉम्पिटेटिव्हची तयारी चालू केली असते त्यावेळेस त्यांचा प्लॅन बी हा काही फिक्स नसतो. मग अशा तरुणांच्या समोर काय म्हणजे त्यांच्याकडे समोर ज्या अपॉर्च्युनिटीज दिसत नाही आहेत किंवा जे रस्ते बंद झालेत किंवा त्यांना समजत नाही आहे की याच्यानंतर आपण काय करायचं, किंवा जे आता प्रिपेअर करतायत पण त्यांना माहिती नाही आम्हाला सक्सेस मिळेल की नाही, त्यानंतर काय, अशांसाठी तुम्ही काय बोलाल सर? थँक्यू. या प्रश्नाचं उत्तर 21 मी दिलेलं आहे, परंतु आता इथं विचार केला त्याच्यामुळे आता परत देतो. मुळामध्ये लक्षात घ्या, UPSC किंवा MPSC हा काही एंड ऑफ द वर्ल्ड नाही आहे. नाही हे एकमेव ऑप्शन आहे, ना बेस्ट ऑप्शन आहे, ना बेस्ट ऑप्शन आहे. मी सांगतो, वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, मी वाईट म्हणत नाही. कोणतंही प्रोफेशन चांगलंच आहे. मला आठवतं की मला MPSCला असा प्रश्न विचारला होता की त्यावेळेस मी लेक्चरर होतो, तर तुम्ही नोबल प्रोफेशन सोडून इकडच्या पोस्टमध्ये का जातात हा प्रश्न विचारला होता. म्हणजे त्यांचं इंडिकेशन असं होतं की शिक्षक किंवा एज्युकेशन सेक्टर हे नोबल आहे. ॲक्च्युअली त्याचं उत्तर हेच आहे की एवढी प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन. एवढी प्रोफेशन, कोणतंही प्रोफेशन करा, नोबल करा, ते अशा पद्धतीने करा त्याचा इम्पॅक्ट करा. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. UPSC MPSC हा एकमेव नाही आहे. आता लेटेस्ट टेक द स्टॅटिस्टिक्स मध्ये काही दिवसापूर्वी एक एक्सप्रेसला आमच्या सिनियर कलिग्सनी एक छान आर्टिकल लिहिलं होतं. किती जणांना वाटलं मला माहीत नाही आहे. माझ्या मते किती एक 5-10 लाख अर्ज येत असतील UPSCला. साधारणपणे 1000 पोस्ट असतील टोटल वर्षभरात. 1000 मधल्या IASच्या 100 असतील, IPच्या 100 असतील, 200-250. प्रिलिम्सला 5 झाल्यानंतर काहीतरी देन यू टेक समथिंग 10 टाइम्स फॉर मेन्स असं काहीतरी आहे की समजा 1000 असेल तर 10,000 तुम्ही मेन्सला येता. म्हणजे 10 लाख जर घेतले त्याच्यातले 10,000 किती टक्के झाले? किती टक्के? 1%. 1% मधले इंटरव्ह्यूला 2-3 टाइम्स म्हणजे 1000 असेल तर 2,500 पण बसलात. किती टक्के झाले ओरिजिनल 10 लाखामधले? आणि सिलेक्शन IAS मध्ये 100 म्हणजे 10 लाखापैकी 100 IAS होतात. म्हणजे किती टक्के झाले? जस्ट इमॅजिन द नंबर, राईट? आता हे एवढं करण्यासाठी तुम्ही किती वेळ द्यायचा हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. आमच्यापैकी काही लोकांनी अशी चूक केली, आणि मी ओपन आहे, म्हणजे आमच्यापैकी मी नाव घेणार नाही, नाव घेणं योग्य नसतं. असं दाखवलं गेलं की IAS झाला, IPS झाला, DYSP झाला, डेप्युटी कलेक्टर झाला म्हणजे तो राजा झाला, आम्ही काहीही करू शकतो, आणि ते लाईफ म्हणजे एकदम ग्लोरियस लाईफ आहे असं ग्लोरिफाय केलं गेलं. विच इज रॉंग. हे लाईफ ग्लोरिफायच असं नाही, त्याला नंबर आता बदली हा त्याच्यातला एक भाग आहे. त्यातल्या इंट्रिकसीज काय असतात डिसिजन मेकिंग मधल्या, तुम्हाला बाहेरचा फसाद दिसता, आतून काय चाललं असं माहीत नसतं. कारण ते डिसिजन मेकिंग कॉम्प्लेक्स आहे, कारण हा पब्लिक कॉज आहे. इट इज नॉट अ प्रायव्हेट कंपनी की तुम्ही तुम्ही आहात, मालकाला प्रॉफिट कमवायचं आहे, त्याने 10 कामं दिले, तुम्ही मॅनेजर म्हणून केलं आणि संपलं. नो, दिस इज अ रोल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. तर त्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथं जाऊनही तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, लिमिटेशन असतात. ह्या सगळ्या प्रोफेशनल असे याच्यामध्ये जास्त आहेत असं माझं मत आहे. पण तुम्ही IAS IPS झाला म्हणजे तुम्ही जगामधलं सर्वात मोठं किंवा हिमालयच पादाक्रांत केला अशी जी भावना करून दिलेली ती पूर्णपणे चुकीची आहे, पूर्णपणे चुकीची आहे. बट ॲट द सेम टाइम याच्यामध्ये इम्पॅक्ट करू शकता का? समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण इम्पॅक्ट करू शकतो, प्रोव्हाइडेड यू वर्क इन दॅट डिरेक्शन. हे पद IAS असेल, IPS असेल, कोणतेही पब्लिक सेक्टरमधलं कोणते, म्हणजे पब्लिक सेक्टर इन द सेन्स पब्लिक सर्व्हिसमध्ये म्हणतो, पब्लिक सर्व्हिसमधलं कोणतेही पद हे समाजासाठी पब्लिकसाठी हे इम्पॅक्टफुलच असतं, प्रोव्हाइडेड यू आर वर्किंग फॉर दॅट पर्पज. मग ते करण्यासाठी तुम्ही 10 लाखापैकी दरवर्षी 100 जर होणार असेल तर आर यू नॉट वेस्टिंग 9,99,900 पीपल आणि यू आर डुईंग फॉर इयर्स अँड इयर्स. याचाच अर्थ तुमची डिसिजन मेकिंग कुठेतरी चुकते. तुम्हाला जर खरोखर UPSC करायची आहे तर माझा पहिला, तुम्ही स्वतःने कुणी म्हणजे तुमच्यापैकी तुम्ही म्हणाल तुम्ही जास्त का दिले, यस मी दिले, माझी चूक झाली, माझं स्पष्ट मत आहे. नॉट की मी या सर्व्हिसमध्ये आलो म्हणून अशामुळे चूक नाही झाली, तेवढा वेळ त्याच्यात द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. 2 अटेम्प्ट खूप झाले, एक्स्ट्रीम केसमध्ये 3रा अटेम्प्ट द्यावा, सोडून द्यावा, नॉट मोर दॅन दॅट. माझं स्पष्ट मत आहे. करताना आपण फुल प्लेस तयारी करावी आणि ते करताना बॅकअप प्लॅन असावा. बॅकअप प्लॅन शिवाय करू नये.
त्याचं कारण असं आहे, तुम्ही ग्रॅज्युएट झाले समजा 21-22ला, आता तुम्ही 4 वर्ष झाले 26, आणि इन बिटवीन तुम्ही कोणतं क्वालिफिकेशन ॲड केलं नाही, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट केलं नाही, काही स्किल ॲड केले नाही. 26व्या वर्षी तुम्ही जॉब ज्यावेळेस बघायला जाल, देर विल बी नो टेकर्स. घरातून प्रेशर असेल, पैसे भेटणार नाहीत. आता मला माहीत नाही लग्न करा म्हणतात की नाही, त्यावेळेस म्हणायचे. प्रेशर असतं, मग जॉब करायचा असतो पण क्वालिफिकेशन नसतं किंवा भेटत नाही, अजून फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. एका बाजूला तुमची एनर्जी जाते, तुमच्यामुळे कुटुंब वायाला जातं, पर्यायानं समाज वायाला जातो. समाजामध्ये त्याच गोष्टी चांगल्या 4 प्रकार करतात त्या करता आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं जर करायचंच असेल तर पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की तुम्हाला IAS IPS पब्लिक सर्व्हिसमध्ये का जायचं आहे. सिम्पल, वाय. हा प्रश्न किती जणांनी विचारला मला हात करून सांगा. तुमच्यापैकी जी UPSC करायची इच्छा आहे किती जणांनी विचारला वाय. दिस इज द प्रॉब्लेम. तुम्हाला फक्त तिथलं काय दिसतं माहिती आहे का, ती गाडी, ते ऑफिस आणि रील्स इकडे तिकडे फिरतायत. मी असाच केलं, मी तसंच केलं, मी असाच बोलतो, हे आहे. कदाचित त्याच्यावर मलाही बघत असाल तुम्ही, ते बघून करू नका. म्हणून पहिला प्रश्न वाय. तुमच्यामध्ये खरोखर मनापासून पब्लिक सर्व्हिस करायची इच्छा असेल आणि ते करण्यासाठी येईल त्या प्रश्नाला तोंड द्यायची तयारी असेल तर याच्यामध्ये या, नाही येऊ नका, बिलकुल येऊ नका. तुम्ही अनेक उदाहरणं बघितली असतील याच्यामध्ये. पेपरमध्ये असतो की 100 कोटी 200 कोटी 1000 कोटी कमवले वगैरे आहेत ना, सगळीकडे आहेत. बॅड ॲपल सगळीकडे असतात, कारण ते समाजाचं रिफ्लेक्शन आहे. इट इज नथिंग बट इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. आणि दुसऱ्या बाजूला चांगले पण काही बघितलं असतं. आता तुम्ही नेमकं काय बघून याच्यामध्ये एंट्री करतात हा प्रश्न. म्हणून मी स्टार्टिंगलाच म्हणलो होतं, डोंट इमिटेट, ट्राय टू एम्युलेट. इमिटेट करू नका. तुमच्यापैकी उद्या म्हणजे की नाही तुकाराम मुंडे होऊ शकणार नाही, का तुकाराम मुंडे युनिक आहे, चांगला किंवा वाईट, मी चांगल्या दृष्टीने बोलत नाही मी. आणि यू आर ऑल्सो युनिक. फक्त तुमचा युनिकनेस कशामध्ये हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे. पण तर आम्हाला समाज सर्व्हिस करायची, मग NGO करा. NGO मध्ये पण समाज सर्व्हिस करता येते, काही सोशल सर्व्हिस करता येते, काहीच अडचण नाही. पब्लिक सर्व्हिसमध्ये सोशल सर्व्हिस आहे. सोशल सर्व्हिस अर्थ आहे की विदाउट पे. पब्लिक सर्व्हिस इज विथ पे. टेक्निकल डेफिनेशन. मला पगार भेटतो काम करण्यासाठी, माझं बांधिलकी आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही UPSC किंवा IPS किंवा फॉर दॅट मॅटर पब्लिक सर्व्हिस म्हणतो मी. पब्लिक सर्व्हिस इन्क्लूड्स पॉलिटिशियन्स, MLAs, MPs, ministers, all these are public servants. Please understand, public service is not. We are civil servants and public servants. So, civil servant can become a public politician. Politician after age cannot become civil servant. म्हणजे तो जोपर्यंत एजमध्ये आहे तोपर्यंत परीक्षा देऊन ते सिव्हिल सर्वंट होऊ शकतात. पण आम्हाला तो लिबर्टी, नंतर आपण तिकडे जायचं कोणा आता ते जाऊ शकतात, प्रोव्हायडेड तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जायची इच्छा. इश्यू असा आहे की तुम्ही याच्यामध्ये कुणाकडे बघून कोणता आयडियल बनून येत आहे बघण्यात जाण्यासाठी प्रयत्न करताय. मी मोठा होणार, मला बंगला असणार, मला गाडी असणार, हे बघून येणार असाल तर माझी सर्वांना विनंती आहे, प्लीज तो नाच सोडून द्या. हां, तुम्हाला समाजासाठी काहीतरी मोठं करायचं आहे आणि ते करण्यासाठी तुमची कोणतेही कष्ट करण्याची तयारी आहे तर मग तो एक ऑप्शन त्याच्यापैकी हा डेफिनेटली आहे, पब्लिक सर्व्हिस करण्याचा, सिव्हिल सर्व्हिस करा, तो डेफिनेटली करा. पण त्याचबरोबर प्लॅन बी ठेवा. तुम्ही अगोदर हे ठरवा की तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करायचं का PG नंतर करायचं, पहिला विषय ठरवा. तुम्ही प्रोफेशनल डिग्री असेल, समजा तुम्ही MBBS आहात, असं गृहीत धरा, 22व्या-23व्या दिवशी MBBS आहात आणि तुम्ही UPSC केली आणि 4 वर्ष घातले. 4 वर्षानंतर तुम्हाला PGला ॲडमिशन भेटणार नाही आणि MBBSवर तुमची प्रॅक्टिस चालणार नाही. तर तेच जर तुम्ही PG करत असाल सायमल्टेनियसली आणि ते करताना करत असाल किंवा PG करून करत असाल, दॅट इज प्लॅन बी. दॅट कॅन वर्क. यू नीड टू अपग्रेड युअर स्किल्स. कारण आता या टेक्नॉलॉजीच्या या 21व्या शतकामध्ये जसं मी सांगितलं, एव्हुका, विकेट प्रॉब्लेम्स, दर दिवशी टेक्नॉलॉजी चेंज होते, सिच्युएशन चेंज होते, वॉर्स होतील, काय काय होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे चॅलेंजेस आर मच मोर. मग ते जर करायचं असेल तर यू शुड बी रेडी विथ युअर केपेबिलिटीज अँड स्किल्स टू गेट ॲटलिस्ट अ जॉब. जॉब तर घ्यावं लागेल ना. जॉबशिवाय तर तुम्ही आणि मी जगू शकणार नाही, अनलेस तुमच्या ॲन्सेस्टरने भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवलेली असेल किंवा असेल, ते सोडलं तर. म्हणजे मी UPSCमध्ये काय गेलो पहिलं तर जॉब पाहिजे म्हणून गेलो. लेट मी व्हेरी क्लिअर. त्यावेळेस मी काय खूप मोठा असं काहीतरी करेल म्हणून या दृष्टीनं. आणि मग मला जॉब पाहिजे तर सर्वात बेस्ट जॉब काय, तर भावांनी, माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की कलेक्टर असतो सर्वात मोठा जॉब, म्हणून केलं. दॅट इज द बिगिनिंग ऑफ माय
IAS कडे बघण्याचा दृष्टिकोन, IAS काय माहीत नव्हतं. बट वन्स यू जॉब आल्यानंतर तुम्ही काय करता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून प्लॅन बी असा पाहिजे, काय पाहिजे. मग तुम्ही म्हणा की स्किल्स पाहिजेत का? येस. तुम्हाला प्रोफेशन कोणतं करायचं आहे, तुमची ॲप्टिट्यूड काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात. आता काही जणांना इंडिव्हिज्युअल लाईफ आवडतं, कुणाला सोशल लाईफ आवडतं, कुणाला अगदी टेक्निकल फील्डमध्ये काम करायचं असतं, त्यांनी बिलकुल करावं. कुणाला उद्योजक व्हायचं असतं, बिलकुल करावं. कुणाला समाज याच्यामध्ये करायचं असतं, पब्लिक सर्व्हिस आहे, पॉलिटिशियन आहे, NGOज आहे, मेनी फील्ड्स आर देअर, मेनी फील्ड्स. म्हणजे आता सर्वात श्रीमंत जगातला सर्वांना माहिती माणूस कोण आहे, राईट. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काय लागते, त्यांना जागा पण लागत नाही. जगातल्या टॉप 10 कंपन्या जर काढल्या सगळ्या ITच्या एक्सेप्ट 1 or 2, त्याचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काहीच नव्हतं. म्हणजे फेसबुक सारखी कंपनी, राईट. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्किल बेस तुमचा डेव्हलप करावा लागेल. म्हणजेच काय, तुमची कपॅसिटी पाहिजे. त्याच्यामुळे तुमची यंगर इयर्स जे आहेत ना, त्यावेळेस हा करिअर कोणता करायचा हे करताना आपण आपले आईवडील काय करायचे आता मला माहीत नाही आहे, पण त्यावेळेस तरी, आता मी पण वडील झालेलो आहे त्याच्यामुळे मला हा प्रश्न पडतो नेहमी की मुलांना 11वी-12वीला सायन्सच केलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग यासाठी एवढे मार्क पडलेच पाहिजेत. आता त्याच्याऐवजी 11वी-12वी न करता कोणतरी क्लासेस आले, ते क्लास मग करायचे, इंजिनिअरिंग व्हायचं, झालं, ते ठरलेलं असतं. पण मुलामध्ये कोणत्या स्किल्स आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे ते आपण बघतच नाही. ॲप्टिट्यूड काय आहे हे बघितलं पाहिजे. आता ते कदाचित त्यावेळेस तुम्हाला कळलं नसेल किंवा सर्कमस्टान्समध्ये तुम्हाला ते कळलं, तो चेंज करण्याचा अधिकार तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलला डेफिनेटली आहे. त्याच्यामुळे स्किल्स अँड केपेबल व्हा. त्याच्यामुळे बी इम्पावर्ड बाय द टाइम यू आर एज्युकेटेड ग्रॅज्युएट. PG तुम्ही प्रोफेशनल असेल तर प्रोफेशन चालू करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, वॉट एव्हर इट इज. पण प्लॅन बी ठेवा. आणि प्लॅन बी मध्ये अनेक ऑप्शन असू शकतात. म्हणजे प्लॅन ए तुमचा जर असं गृहीत धरलं की तुमचा ॲप्टिट्यूड पब्लिक सर्व्हिस करण्याचा, असं गृहीत धरलं की जे UPSC करतात सगळ्यांचं असं पण नाही की त्यांना समाजसेवाच करायची आहे, मग प्लॅन बी त्याच्यामध्ये NGO पण असू शकतं. प्लॅन बी त्याच्यामध्ये पॉलिटिक्समध्ये जायचा पण विषय असू शकतो. प्लॅन बी त्याच्यामध्ये एखादा पब्लिक प्लॅटफॉर्म किंवा एज्युकेशनमध्ये काम करायची एज्युकेशन संस्था काढण्याचा पण असू शकतो. याचा आपण काय विचार करत नाही. आपल्याजण बरेच म्हणतात की पॉलिटिक्स असं करता, पॉलिटिक्समध्ये तुम्ही का जात नाही. आणि पॉलिटिक्स इज नॉट बॅड, प्लीज अंडरस्टँड. इट्स अ हायेस्ट पब्लिक पोझिशन. समाजामध्ये डिरेक्शन देण्यामध्ये आजच्या डेटला पॉलिटिक्स डिसाईड करतं, कारण शेवटी डिसिजन मेकिंग तिथं असते, कारण त्या दृष्टीने बघायचं असतं. जर आपल्याला समाज बदलायचा आहे, पब्लिक अफेअर्समध्ये यावं लागेल, पब्लिक पॉलिसीमध्ये यावं लागेल. त्याचा हायेस्ट फॉर्मॅट तर गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट इज रिप्रेझेंटेड बाय पॉलिटिशियन्स, लीडर्स, सभी लीडर. म्हणून आजचा टॉपिक जो घेतला आहे युवा शक्ती आणि सामाजिक नेतृत्व. तर नेतृत्व गुण आपण तयार करा. ऑप्शन्स 2-3 ठेवा. बट UPSC करायचं असेल 2 किंवा 3पेक्षा जास्त वर्ष अटेम्प्ट देऊ नये असं माझं मत आहे. आणि एज लिमिट पण खूप वाढवलं आहे, ते सुद्धा कमी करण्याची गरज आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जे बोललं ते पूर्ण माझं वैयक्तिक आहे, याचा शासनाशी काहीही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे युवा शक्ती व्हायला घालू नये एवढंच माझं. प्लॅन बी असायलाच पाहिजे. तुमचा ॲप्टिट्यूड पब्लिक सर्व्हिसमध्ये असेल तर पब्लिक सर्व्हिसमधले 2-4 ऑप्शन ठेवा आणि त्याच्यावरती केपेबल बना, त्यानं काम करा. थँक्यू. धन्यवाद साहेब. तब्बल जवळजवळ 2 तास आपण सर्वांचं विचाराचं प्रबोधन करण्यासाठी वेळ दिला. व्यासपीठ स्थापण्याच्या मागं अण्णांची हीच भूमिका होती की समाजाचं प्रबोधन व्हावं, आपल्या विचाराला कुठेतरी गती यावी, हा विचार घेऊन अण्णांनी व्यासपीठची स्थापना केलेली होती. आज ते निश्चितपणाने असं वाटतं की आम्ही योग्य दिशेवर आहोत. आपण तब्बल 2 तास अगदी कीप सायलेन्स ऐकत होता, हे या कार्यक्रमाचं यश आहे असं आम्ही समजतो. आणि यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाळासाहेब सागडे यांना विनंती करतो की आभार व्यक्त करायचे. आभारानंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि राष्ट्रगीतानंतर मी आपल्याला काही सूचना देईल, तोपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं आज माननीय तुकाराम मुंडे साहेब IAS अधिकारी यांनी युवा शक्ती आणि सामाजिक नेतृत्व या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन आजच्या युवा वर्गाला केलेलं आहे.